सुरू करू शकतो मोहित. ओके ओके. स्पॉटलाइट करताय. हो. येस. नमस्कार मित्रांनो. जिथे ज्ञानाची तिजोरी खुलणार, माती बोलणार, पीक फुलणार आणि शेतकऱ्याचं भविष्य उजळणार, अशी ज्ञानाची क्रांती अर्थात डिजिटल शेतीशाळा. तर मित्रांनो, डिजिटल शेतीशाळेच्या या वर्षीच्या 6व्या आणि स्पेशल वर्गामध्ये मी DL मोहिते, कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन, माझे सहकारी निखिल जोशी, शुभम अंबोरे, महेश लाके यांच्यासह कृषी विद्यापीठे, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद व पाणी फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता तुम्हाला नेहमीप्रमाणे प्रश्न पडला असेल की ह्या डिजिटल शेतीशाळा मागच्या 4 वर्षापासून सुरू आहेत, मग या वर्षी नवीन काय आहे? तर मित्रांनो, आपण मागील वर्षी 45 पेक्षा जास्त पिकांच्या डिजिटल शेतीशाळा घेतल्या होत्या. त्या शेतीशाळा या वर्षी सुद्धा सुरू होणार आहेत. 19 मे 2025 पासून आपल्या नियमित शेतीशाळा मित्रांनो सुरू होतील, ज्यामध्ये प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या पिकांच्या 13 डिजिटल शेतीशाळा होतील. चला पाहूया या नियमित शेतीशाळांची एक झलक. 19 मे म्हणजे सोमवारपासून डिजिटल शेतीशाळा सुरू होत आहेत. अय चतुर्या, अरे माय शेत बी 1 एकर आणि तुय बी 1 एकर. तू सोयाबीनच लावलं आणि मी बी. मग लेगा मायापेक्षा तुझ्याकडं 4 पट पोती कुठून आली? अरे लेगा बोक्या, या जमिनीतूनच पिकवली. आधी टाकलं हिरवळीचं खत, मग केलं माती परीक्षण, उन्हात केली नांगरणी, चांगलं बियाणं निवडलं, उगम क्षमता तपासली, जैविक बीज प्रक्रिया केली, मग BBF पद्धतीनं पेरलं, बेसिंग नीट ठेवलं, बेसल डोस दिला सिंगल सुपर फॉस्फेटचा, नॅचरल पेस्ट मॅनेजमेंट केलं, ड्रिपनं पाणी दिलं आणि शेवटी हार्वेस्टरनं पीक घेतलं. बाबो, हे तर समज माझ्या डोक्यावरूनच गेलं. पण लेगा चतुर्या, तू या डोक्यात हे कसं काय शिरलं? अरे डिजिटल शेतीशाळा ही काय नवीन भानगड आहे बुवा? भानगड लय झाक आहे. शेतीशाळा लय खास आहे. सोयाबीन, कापूस, कांदा, मूग, उडीद, मका, ज्वारी, तूर, भाजीपाला, फळ पिकं आणि सोबतच दुग्ध व्यवसायासाठी सुद्धा सगळं भारीतलं तंत्रज्ञान थेट तुमच्या हातात. असं आहे वय? मी पण घेऊ शकतो का भाग शेतीशाळेत? नक्की मित्रा, सगळ्यांसाठी मोफत आहे ही शाळा, म्हणजे एकदम फ्री. फक्त झूम लिंक वर क्लिक करा आणि घर बसल्या जॉईन करा डिजिटल शेतीशाळा. वा. तर मित्रांनो, ह्या नियमित आपल्या ज्या डिजिटल शेतीशाळा आहेत, ह्या 19 मे म्हणजेच उद्याच्या सोमवारपासून सुरू होत आहेत. आणि या नियमित शेतीशाळा आठवड्याचं जे टाइम टेबल आता मी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, त्या वेळापत्रकात पाहिल्याप्रमाणे तुम्हाला या शेतीशाळा दर सोमवारी म्हणजे परवा दिवशी असणारे 6 वाजता बाजरीची शेतीशाळा, संध्याकाळी 7:30 वाजता सोयाबीनची, मंगळवारी ज्वारी कापूस, बुधवारी भात मका आणि पशुधन अर्थात डेअरीची शेतीशाळा, आणि गुरुवारी घेवडा, आंबा, पेरू, संत्रा, मोसंबी यांची शेतीशाळा, दर शुक्रवारी तूर मूग उडीदाची आणि दर शनिवारी वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची. आता मित्रांनो, एवढं मोठं वेळापत्रक पाहिल्यावर आपल्याला वाटेल एवढ्या शेतीशाळेला हजर राहायचं पुन्हा शाळेत पाठवताय की काय? तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. तुम्ही आपल्या शेतात जे पीक घेता त्या पिकाच्या तसेच तुम्हाला एखाद्या नवीन पिकाबद्दल माहिती हवी आहे, तर अशा पिकांच्या डिजिटल शेतीशाळेला तुम्ही हजेरी लावू शकता. मित्रांनो, सुरुवातीलाच मी एक गोड बातमी देतो. फक्त आपल्या लाडक्या बहिणींच्याच नाही, तर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव व डिजिटल शेतीशाळेच्या पाठीशी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा व उमेद खंबीरपणे उभे आहेत. यातही विद्यापीठे व पाणी फाउंडेशनच्या वतीने मी विशेष आभार मानू इच्छितो. महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे प्रधान सचिव श्रीयुत विकासचंद्र रस्तोगी सर, उमेदचे प्रधान सचिव श्रीयुत एकनाथ डवले सर, पोखराचे प्रकल्प संचालक श्रीयुत परिमल सिंग सर व कृषी विभागाचे कृषी आयुक्त सूरज मांढरे सर यांचं, या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेती विषयाचं, शेतीबद्दलचं नवनवीन तंत्रज्ञान हे डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून तळागाळातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला आज यश येताना दिसत आहे. त्यामुळे रस्तोगी सर, डवले सर, परिमल सिंग सर व मांढरे सर तसेच सर्व कृषी विभागाच्या व उमेदच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं खूप खूप आभार. त्याचबरोबर चारही विद्यापीठातील कुलगुरू, DOR, DE व सर्व शास्त्रज्ञांचं पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार.
मित्रांनो, हे सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व कृषी अधिकारी तसेच उमेदचे CRP, कृषी सखी व इतर अधिकारी आपल्या नियमित शेतीविषयक आपल्याला म्हणजे नियमित शेतीविषयक सुंदर असं मार्गदर्शन करतात. परंतु यावेळी वरिष्ठ अधिकारी व शास्त्रज्ञ हे सुद्धा आपल्या शेतीशाळेत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. अर्थात आपली ही डिजिटल शेतीशाळा महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. अर्थात मित्रांनो, ही त्रिमूर्ती आपल्या पाठीशी उभी असणार आहे. त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका, शेतीशाळेत या आणि हसत खेळत शिका. चला, या डिजिटल शेतीशाळेची सुरुवात कशी झाली हे पाहण्यासाठी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. तो दोस्तों, पाणी फाउंडेशन नाम तो सुना ही होगा. मित्रांनो, पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना 2016 मध्ये झाली. या संस्थेचे संस्थापक आहेत सुप्रसिद्ध सिने अभिनेते आमिर खान व किरण राव आणि CEO आहेत सत्यजित भटकळ सर. पाणी फाउंडेशन ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी एक स्वयंसेवी संस्था आहे. 2016 ते 2019 या कालावधीमध्ये पाणी फाउंडेशनने 76 तालुक्यातील 7,000 पेक्षा जास्त गावामध्ये वॉटर कप स्पर्धा सुरू केली. वॉटर कप स्पर्धेमध्ये गावाच्या गावं सहभागी झाली आणि या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदान करून घाम गाळून जलसंधारणाची कामे केली आणि आपली गावे पाणीदार केली. गावकऱ्यांनी श्रमदानातून अडवलेल्या पाण्याचा सदुपयोग व्हावा या दृष्टिकोनातून 2022 मध्ये पाणी फाउंडेशनने फार्मर कप स्पर्धा सुरू केली. आणि मित्रांनो, या फार्मर कप स्पर्धेचाच एक भाग म्हणजे आपली ही डिजिटल शेतीशाळा. याच्यातून या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या मध्ये अजूनही ज्ञानाची भूक आहे आणि ती ज्ञानाची भूक शेतकऱ्यांच्या शेतीविषयक शंकांचं निरसन आपण डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अर्थात शेतीशाळेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या सहकार्याने भागवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि या शेतीशाळेतील ज्ञानाच्या जोरावर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता आपण वाढवू शकतो, याचा आत्मविश्वास आपल्याला आला. शेतकऱ्यांची शेती शाश्वत करून तिला समृद्धीच्या दिशेने न्यायचं असेल तर डिजिटल शेतीशाळा हे एक चांगलं शस्त्र असू शकतं, याची खात्री आम्हाला पटली. आणि अशा प्रकारे 2021 मध्ये सोयाबीन या एका पिकाच्या 13 शेतीशाळापासून सुरू झालेला हा प्रवास 2024 मध्ये 45 पिकांच्या 228 शेतीशाळावर येऊन पोहोचलेला आहे. चला मित्रांनो, आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. आजचा विषय आहे आले लागवड. तर मित्रांनो, आले ज्याला हिंदीमध्ये अद्रक, इंग्रजीमध्ये जिंजर म्हणतात. आले हे एक असं किफायतशीर पीक आहे जे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देऊ शकतं. म्हणजे आलं हे असं पीक आहे जे एका वर्षात शेतकऱ्याला लखपती करू शकतं. तसंच सर्व SOPचं पालन केलं नाही, थोडा आळशीपणा केला तर शेतकऱ्याला कर्जबाजारी सुद्धा करू शकतं. म्हणूनच तर या पिकाबद्दल एक म्हण चांगलीच प्रचलित आहे, आलं तर आलं, नाहीतर सगळंच गेलं. चला, आता पाहूया या पिकाबद्दलच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स. मित्रांनो, आलं तिखट आहे परंतु आरोग्यदायक आहे. आलं दिसायला साधा आहे परंतु त्याचे गुण मात्र लय भारी आहेत. चहा असू द्या, म्हणजे आपण चहा पितो ना, तो चहा असू द्या, चटणी, करी किंवा कोशिंबीर असू द्या किंवा जेवण असू द्या, आलं आपली स्वतःची वेगळी छाप टाकतं त्याच्यामध्ये. आल्याच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, जसं की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हृदयाच्या आरोग्यासाठी आलं हे चांगलं आहे. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट व अँटीबायोटिक असे औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते अनेक आजारावर फायदेशीर आहे. जागतिक उत्पादनाच्या बाबतीत भारत हा आल्याचे उत्पादन करण्यात जगातला 2 नंबरचा देश आहे. अर्थात पहिला नंबर चीनचा लागतो. आले चिरताना किंवा कापताना त्यातल्या ताज्या रसामुळे डोळ्यात थोडी जळजळ होऊ शकते. आल्याच्या विविध जाती म्हणजेच विशेषतः ज्या भागात हे आलं पीक घेतलं जातं त्या भागाच्या नावावरून त्याची जात ओळखली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर कालिकत आलं, कोचीन आलं, आसामचं आलं, भारत आलं, उदयपुरी, औरंगाबादी आले खूपच प्रसिद्ध होतं. नागठाणे आलं, बांगलादेशी आलं, गोधरा आलं, असे वेगवेगळ्या आल्याच्या त्या स्थानिक म्हणजे भागानुसार त्याला नावं दिलेली आहेत. आलं पिकाचं उत्पादन जगाच्या जवळपास 22% भारतात व 78% इतर देशामध्ये होतं. देशात आपल्या एकूण उत्पादित होणाऱ्या आल्यापैकी साधारण 12%च आलं बाहेर निर्यात होतं आणि 88% उत्पादनाचा वापर देशामध्येच केला जातो, कारण आपली लोकसंख्याच एवढी भली मोठी आहे. त्यामुळे बराचसा माल आपण स्वतः खातो. महाराष्ट्रात आले लागवडीखालील क्षेत्र अत्यंत कमी आहे, परंतु अनुकूल हवामान आणि जमीन पाहता आले लागवडीस आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो मोठा वाव आहे. सातारा, औरंगाबाद, पुणे, रायगड या जिल्ह्यामध्ये आल्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. देशाच्या उत्पादकतेपेक्षा महाराष्ट्राची उत्पादकता कमी आहे,
त्यामुळे उत्पादकता वाढवण्यास आपल्याला वाव आहे. आज आपल्याला या विशेष शेतीशाळेमध्ये, आता मित्रांनो आपण मेन टॉपिककडे वळूया. आज आपल्या या विशेष शेतीशाळेमध्ये आले पिकाबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांना आता आपण भेटूया. मित्रांनो, आले पिकाच्या डिजिटल शेतीशाळेच्या आजच्या पहिल्या वर्गामध्ये आपल्याबरोबर असलेले शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर जितेंद्र कुमार कदम सर, प्रमुख शास्त्रज्ञ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथून. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आवाज येतोय ना व्यवस्थित? हो, येतोय येतोय. येस येस. तर मित्रांनो, एकच आहेत परंतु सर्वांना पुरेसे आहेत असे अनुभवी आणि हुशार शास्त्रज्ञ हे संपूर्ण शेतीशाळेमध्ये आपल्या बरोबर असणार आहेत. त्यामुळे आलं पिकाबद्दल टेन्शन घेऊ नका, शेतीशाळेत या आणि हसत खेळत शिका. तर डॉक्टर कदम साहेब, तुम्ही आले पिकाचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही प्रत्येक म्हणजे आले पिकाचा प्रसार व्हावा किंवा त्याच्या शेतकऱ्यांचं शंका निरसन व्हावं, त्यामुळे त्यांना आले लागवड करण्यासाठी तुम्ही बऱ्यापैकी प्रवृत्त पण करता. परंतु माझा पहिला प्रश्न असा आहे की शेतीमध्ये आपण आले पिकाची लागवड का करावी? कारण आजकाल आपण बघतोय की महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र हे सोयाबीन, कापूस, तूर, मक्का यासारख्या प्रमुख पिकाखाली आहे. याचाच अर्थ शेतकरी मोठ्या प्रमाणावर ही पिकं घेत आहेत. मग तुम्ही सांगताय ते आलं लावायचं असेल तर त्याला एकरी भांडवल किती लागतं, म्हणजे खर्च किती येतो, त्याला बाजारभाव चांगला मिळतो का? एक एकरात आलं केलं तर त्याचा खर्च वजा जाता निव्वळ नफा किती मिळतो? आजकाल आपण बघतोय हवामान बदलामुळे कधी एकदम कमी पाऊस तर कधी जास्त पाऊस पडतो, कधी अतिवृष्टी होते. अशा परिस्थितीत म्हणजे कमी पावसात किंवा जास्त पावसात हे पीक तग धरू शकतं का? याला पाणी किती लागतं, त्याच्यावर कीड रोगाचं प्रमाण किती येतं, जेणेकरून फवारण्या जास्त होतील का कमी लागतील, कारण त्याच्यावर खर्च पण ठरणार आहे. यावर थोडा प्रकाश टाका. अर्थात या पिकाचं अर्थकारण सांगितलं तर आमच्या शेतकरी बांधवांना हे पीक घेणं फायद्याचं आहे की नाही हे समजायला मदत होईल सर. नक्कीच. हा. आजच्या या आपल्या डिजिटल शेतीशाळेमध्ये विशेषतः आले लागवड किंवा आले पिकाच्या संबंधात आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम मी पाणी फाउंडेशनचे आभार मानतो की जे काही आपले पारंपरिक पिकं आहेत त्याला बगल देऊन एक वेगळं पीक की ज्याचं क्षेत्र कमी असं आलेलं आहे आणि त्याची जी मागणी आहे किंवा लोकांची जर आपण लागवडीचा जर ओढ पाहिला तर बऱ्यापैकी या पिकाकडे वळत आहे. परंतु कोणत्याही पिकाकडे किंवा नवीन पीक ज्यावेळेस आपल्या पीक पद्धतीमध्ये आपण आणतो त्यावेळेस त्याचं अर्थकारण असेल, त्याची संपूर्ण शास्त्रीय माहिती असणे, हे जर आपण पूर्णपणे जाणून घेतलं तर नक्कीच त्या पिकापासून आपल्याला चांगला उत्पादन किंवा चांगलं परतावा आपल्याला मिळू शकतो. आता त्या अनुषंगानं आज आपण सुरुवातीला आले लागवड किंवा त्याच्याविषयी जे काही त्याचं अर्थकारण आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर या टप्प्यामध्ये किंवा आताच्या सध्या परिस्थितीमध्ये आपण आल्याच्या विषयी काय काय करणं गरजेचं आहे याविषयी थोडक्यात मी प्रेझेंटेशन करेन आणि नंतर मग आपल्या ज्या काही शंका समाधान असतील त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. तर सर्वप्रथम मी माझा स्क्रीन शेअर करतो. फक्त स्क्रीन दिसतो का एकदा बघा. येस सर. निखिलजी, कोळेकर सरांना पोस्ट करा. हो सर. हा सर, दिसती स्क्रीन, फुल स्क्रीन करा फक्त सर. अर्थकारण. ओके. हा. तर आपण सर्वप्रथम आले पिकाचा उत्पादनाचा खर्च किंवा जे काही आल्याचं अर्थकारण आहे त्याच्याविषयी माहिती घेऊ. कारण हे जे पीक आहे हे जमिनीमध्ये किंवा जे काही कंद आहेत ते जमिनीमध्ये वाढतात. आपले जे काही पीक पद्धती आहेत मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने आपल्याकडे ऊसाचे प्रमुख शेती आहे किंवा मराठा विदर्भात आपण जर पाहिलं तर तिकडे कापूस शेती आहे किंवा धान शेती आहे. आता या शेतीमध्ये या पीक पद्धतीमध्ये जर कंदवर्गीय पिकांचा अंतर्भाव आपण केला तर जमिनीचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने या पिकाची मदत होते. कारण हे पीक जे आहे ते जमिनीमध्ये वाढतं आणि जमिनीमध्ये वाढत असल्यामुळं जमिनीची जी काही जडणघडण आहे किंवा जमिनीचं जी काही उलथापालथ आहे ही ऑटोमॅटिक त्या कंदामुळे होत असते आणि त्यामुळे या पिकाच्या बेवडावरती तरी आपली जी काही पिकं आहेत म्हणजे
जसं की आल्यानंतर आपण ऊस घेतला किंवा आल्यानंतर कापूस घेतला, तर म्हटलं तर हे कंदवर्गीय पीक आहे आणि त्याचं जे काही लागवड आहे ही कंदामार्फत केली जाते. आणि त्यामुळे याचा सुरुवातीचा बियाण्याचा जो खर्च आणि त्याचबरोबर जे काही आपण ठिबक किंवा गादी वाफे करतो किंवा जे काही पाणी व्यवस्थापनाचा खर्च हा प्रामुख्याने पहिल्या वर्षी जास्त प्रमाणामध्ये येतो. तर त्याच्यामध्ये सध्या परिस्थितीचा जर किंवा चालू परिस्थितीच्या दरानुसार बियाण्यासाठी साधारणतः एकरी 30,000 रुपये आपल्याला खर्च येतो. ठिबकचा जो खर्च आहे हा साधारणतः आपल्याला जर एकूण 5 वर्षाचं जर ठिबकचं लाईफ जर आपण पकडलं किंवा 3 वर्षाचं जरी पकडलं तर एक 45,000 ते 50,000 रुपये आपले ठिबकवरती खर्च होतात. आणि त्याच्यानंतर मग याला जेवढी जास्तीत जास्त आपण सेंद्रिय खतं वापरू तेवढी हे जी पिकं आहेत ही पिकं कंदवर्गीय पिकं आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी असतात. त्यामुळे सेंद्रिय खतावरती आपण सर्वसाधारणपणे 22,500 रुपये, रासायनिक खतं मग त्याच्यामध्ये ठिबकमधली खतं असतील किंवा जी काही रासायनिक खतं आहेत ही जरी आपली सर्वसाधारण खतं असली तरी ते आपण ठिबकच्या माध्यमातून देऊ शकतो. जसं युरिया आहे, युरिया पाण्यामध्ये विरघळतो. फॉस्फरिक ऍसिड सारखी खतं आहेत की जे स्फुरदचा स्रोत आहे किंवा पांढरा पोटॅश आपल्याकडे सर्रास आता मिळतो, तर पांढरा पोटॅश आपल्याकडे पोटॅशचा स्रोत आहे. तर ही रासायनिक खतं जर आपण ठिबकच्या माध्यमातून जर दिली तर नक्कीच त्याचं जे काही उपलब्धता जी आहे किंवा पिकाला त्या अन्न घटक जे ते उपलब्ध होणार आहेत ते चांगल्या प्रकारे होतात. आणि त्यामुळे आपली जी काही पिकाची इफिशियन्सी आपण म्हणू किंवा उत्पादकता जी आहे ती उत्पादकता आपल्याला वाढवता येते. ही जी पिकं आहेत ही पिकं प्रामुख्यानं जसं सुरुवातीला मोहिते साहेबांनी सांगितले की आलं हे असं पीक आहे की जनरली असं म्हटलंही जातं की आलं आलं तर आलं नाही तर गेलं, म्हणजे 100% नुकसान त्याच्यामध्ये होऊ शकतं. आणि त्यासाठी मात्र आपण जर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे रोग येऊ नये याच्या अगोदरच जर आपण काही प्रतिबंधात्मक उपाय योजले आणि त्यासाठी मग जर आपण कीटकनाशक बुरशीनाशकावरती जर खर्च केला, मग ते जैविक असतील किंवा रासायनिक असतील, तर आपल्याला पुढचं जे काही हे नुकसान आहे हे नुकसान होऊ शकत नाही. आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय चांगल्या पद्धतीने उपलब्ध केले जावेत किंवा त्याचं नियोजन करता यावं. या अनुषंगानेच आपण ही जी काही डिजिटल शेतीशाळा आता आले लागवडीचा हंगाम सुरू झालेला आहे त्यावेळेस ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्याला पुढचं नियोजन जे आहे ते नियोजन व्यवस्थित करता येईल. आता ह्या सर्वांचं जर आपण जे काही मशागत आहे किंवा मजुरी मग त्याच्यामध्ये आल्याची लागवड असेल, खांदणी असेल किंवा भरणी असेल ज्याला आपण उटाळणी म्हणतो, यासाठी मजुरीवरती साधारणतः एक 20,000 ते 22,000 रुपये खर्च, असं एकूण उत्पादन खर्च जर आपण पाहिला तर जवळपास 1 ते 1.25 लाखाच्या दरम्यान आपला हा उत्पादन खर्च जातो. सर्वसाधारणपणे एकरी आपल्याला 10 टन जे उत्पादन जे आहे ते उत्पादन आपल्याला सरासरी मिळतं. परंतु आपल्याकडे असेही शेतकरी आहेत की अगदी 15 टन 20 टनापर्यंत एकरी उत्पादन काढणारे शेतकरी आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपले पायाची माती दररोज शेतामध्ये लागेल त्यावेळेस आपलं हे 10 चं 20 टन कसं होईल हे आपण पाहू शकतो. आणि त्यासाठी मग आपल्याला त्याचं नियोजन करणं, दररोज आपल्या पिकावर पीक हे कोणतंही पीक असेल मग हे पीक आपल्याशी बोलत असतं आणि ते त्याची जी भाषा आहे त्याची भाषा समजून जर आपण नियोजन केलं तर मग हे जे एकरी 10 टनाचं 20 टनापर्यंत काढणारे शेतकरी जे आहेत हे प्रामुख्याने त्या पिकाची संपूर्ण भाषा समजून घेतात आणि त्याची शास्त्रीय माहिती घेऊन मग त्याचं नियोजन करत असतात. आणि आपण सरासरी 10 टन जरी उत्पादन पकडलं आणि चालू वर्षी जर आपण आल्याचा दर पाहिला तर अगदी तो 20 रुपये ते 22 रुपये किलो शेतकऱ्यांना मिळतोय. परंतु हे जी पिकं आहेत ह्या पिकामध्ये दरामध्ये चढ उतार खूप असतात आणि त्यासाठी आपण हा सरासरी 40 रुपये दर पकडलेला आहे. म्हणजे अगदी 20 रुपये पासून ते 80 ते 90 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळणार आहे, एवढं याच्यामध्ये तफावत दरामध्ये आढळते. आणि त्यासाठी आपण सरासरी 40 रुपये दर जरी पकडला तर जवळपास 4 लाख रुपये आपल्याला एकूण उत्पादन या पिकापासून मिळू शकतं. आणि ह्याच्यामधून जर खर्च वजा आपण पाहिला तर जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये निव्वळ नफा आपल्याला या पिकापासून एकरी मिळू शकतो. म्हणजे जी काही आपली नगदी पिकं आहेत जसं ऊसाच्या कंपॅरिझन मध्ये किंवा ऊसाला आपण प्रामुख्याने नगदी पीक म्हणतो किंवा कापूस असेल त्याला आपण नगदी पीक म्हणतो, तर या नगदी पिकाबरोबरच अगदी चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून हे आले पीक उदयास आलेलं आहे. आणि त्याची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. प्रामुख्याने आल्याचा जो टापू म्हणला जातो हा सातारचा काही भाग असेल किंवा औरंगाबादचा कन्नड तालुका असेल, हा विशेषतः प्रामुख्याने या आलेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याचबरोबर आता खानदेशामध्ये असेल किंवा मराठवाड्यामध्ये असेल किंवा अगदी विदर्भामध्ये सुद्धा या पिकाची भुरळ शेतकऱ्यांना पडू लागलेली आहे आणि त्याकडे शेतकरी हे ते आकर्षित होऊ लागलेले आहेत. आणि त्यामुळं हे जे काही अर्थकारण आहे हे अर्थकारण जाणून घेऊनच आपण आपला पुढचा जो टप्पा आहे किंवा जे काय आपले पुढचे जे पाऊल आहेत ते पाऊल आपण टाकू शकतो. येस. तर मस्त सर. म्हणजे पाहिलंच मित्रांनो, एका एकरात चक्क 10 टन माल
पण 10 टन माला लागण्यासाठी सरांनी खूप चांगली मुद्दा सांगितला की आपले पाय त्या जमिनीला लागले पाहिजेत. जर पाय आपल्या जमिनीला लागले म्हणजे पाय मातीला लागले तर नक्कीच माती सुद्धा सोनं पिकवू शकते. 10 टन माल आणि त्याचा जर एकदम नॉमिनल 40 रुपये दर पकडून सरांनी सांगितलं 4 लाख रुपये टोटल मिळतात आणि खर्च वजा जाता 2.25 लाख रुपये. विश्वासच बसत नाही ना. परंतु आजपर्यंत आपण एवढी पिकं घेतोय, कोणत्या पिकात एकरी एवढा नफा मिळालाय? चला आता एवढं फायदेशीर हे आलं आलं पीक आहे. तर याच्याबद्दल आपण थोडं सविस्तरपणे जाणून घेऊया. म्हणजे काय, तर सर सुरुवातीलाच मी तुम्हाला माहितीच आहे की आल्याची लागवड ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही लोक करतात. एप्रिल मे महिन्यात करतो. काही शेतकरी बांधवांनी आल्याची लागवड पूर्ण केली असेल, तर काही शेतकरी बांधवांची आल्याची लागवडीची तयारी सुरू असेल. तर अशा दोन्ही परिस्थितीत आले उत्पादक शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? म्हणजे कोणत्या जमिनीत लागवड करावी, जमीन हलकी मध्यम भारी कशी असावी, बियाणं लागवड करताना काय काळजी घ्यावी, लागवड नक्की कधी करावी? कारण बरीच लोक कधी कधी अगदी मे मध्ये करतात, कधी कधी जूनच्या पहिल्या आठवड्यात जातात. लागवड गादी वाफ्यावर करावी का सपाट वाफ्यावर, खत व्यवस्थापन कसं करावं, पाण्याचं नियोजन कसं करावं, आणि आलं भविष्यात लागू नये म्हणून काय उपाययोजना आहेत का? म्हणजे जसं की बीज प्रक्रिया करा प्रत्येक पिकात सांगतो, तर याच्यातही अशी काही बीज प्रक्रिया आहे का? यासारख्या अनेक प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी आता मी विनंती करतो डॉक्टर जितेंद्र कुमार कदम सरांना. सर प्लीज कंटिन्यू करा. धन्यवाद मोहिते साहेब. तर आपण सर्वप्रथम हे जे पीक आहे, या पिकाचा जर क्षेत्रविस्तार जर आपण पाहिला तर प्रामुख्यानं मध्य प्रदेश कर्नाटक ह्या दोन राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ह्या आल्याची लागवड केली जाते. परंतु महाराष्ट्रही हळूहळू पुढे येत आहे आणि जवळपास 10,000 हेक्टरपेक्षा जास्त उत्पादन या आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ लागलेलं आहे. आणि आपली महाराष्ट्राची उत्पादकता सुद्धा जी आहे ही दिवसेंदिवस वाढत असलेली आपल्याला दिसून येते. परंतु ह्या सर्वांचा विचार करत असता प्रामुख्याने या पिकांच्या लागवडीसाठी आपण एक पंचसूत्री तयार केलेली आहे. आणि या पंचसूत्रीवरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपले जे काही ध्येय आहे हे ध्येय आपण नक्की गाठू शकतो. की याच्यामध्ये पहिली महत्वाची बाब की जी काही आपली जमीन आहे योग्य जमिनीची निवड. मग याच्यामध्ये आपल्याकडं योग्य जमिनीची निवड म्हटलं की पहिल्यांदा आपल्या मनामध्ये शंका येते की अरे आपल्याकडे जी जमीन आहे तीच तर आपल्याला वापरायची आहे. परंतु ही जी जमीन आपल्याला वापरायची आहे हे प्रत्येकाच्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण त्याचं नियोजन करायचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की कुणाची काळी जमीन असते, कुणाची मुरमाड जमीन असते, कुणाची हलकी जमीन आहे. तर त्या जमिनीच्या प्रकारानुसार जर आपण नियोजन करत गेलं तर मग आपल्याला जे काही आपलं ध्येय आहे ते आपण ध्येय गाठू शकतो. दुसरं महत्वाचं बाब आहे की जसं मगाशी म्हटलं की आलं आलं तर आलं नाही तर गेलं म्हणजे 100% नुकसान होऊ शकतं. मग याच्यामध्ये जे काही किडींचा किंवा जे काही रोगांचा मग कंदकूज असेल किंवा पाणी खाणारे आळे असेल किंवा जे काही करप्यासारखा रोग असतील तर याचा प्रामुख्याने हे जे काही बुरशी असतील किंवा त्याचे काही अंड्याचे कोश असतील किंवा कीटकांचे वेगवेगळे कोश असतील यांचा प्रसार प्रामुख्याने ह्या बियाण्यामार्फत होत असतो. आणि त्यासाठी जर आपण योग्य पद्धतीनं आल्याची भट्टी लावली, त्याचं बीज प्रक्रिया केली तर आपल्याला नक्कीच ह्या जे काही बियाण्यामार्फत रोगांचा आणि किडींचा प्रसार होणार आहे ते आपण टाळू शकतो. तिसरी महत्वाची बाब की हे कंदवर्गीय पीक आहे, जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात वाढत असतं. त्यामुळे जेवढी जमीन भुसभुशीत असेल तेवढं त्याच्यामध्ये कंदांची वाढ किंवा फुगवण किंवा वजन जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असतात. आणि त्यासाठी आपण जर गादी वापी केले तर नक्कीच आपल्याला हे ज्या काही आपल्या पिकाला लागणारी जी काही भुसभुशीतपणा आहे किंवा जे काही मोकळी माती आहे ती त्याच्यामध्ये मिळते आणि त्याची वाढ जी आहे ती वाढ आपल्याला चांगली झालेली दिसून येते. आणि त्यासाठी आपल्याला गादी वाफ्यावरती याची लागवड केली पाहिजे. चौथी महत्वाची बाब जी आहे ते प्रमाणशीर खतांचं नियोजन. कारण आपण खतं तर टाकत असतो सगळे, जसं काही आपल्याकडे जी काही रासायनिक खतं आहेत, सेंद्रिय खतं आहेत ही टाकत असतो. परंतु हे जे काही 8.5 ते 9 महिन्याचा कालावधीचे पीक आहे किंवा काही शेतकरी आपण त्याचा खोडवा घेतात अगदी 18 महिन्यापर्यंत किंवा जवळपास 2 वर्षापर्यंत ही आल्याचं पीक ठेवतात. यावेळी आपल्याला खतांचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं की त्याची काही ज्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याची जी काही रिक्वायरमेंट आहे किंवा त्याला लागणारी जी खतं आहेत त्यानुसार ती खतांचं नियोजन आपण करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपल्याला आल्याचा फुटवा करायचा आणि आल्याच्या फुटव्यासाठी प्रामुख्याने स्फुरदयुक्त खतांचा वापर लागतो. आणि अशा वेळी जर आपण स्फुरद खाली फुटवे दिसणार नाहीत. मग त्यासाठी आपण त्या त्या टप्प्यामध्ये जर योग्य पद्धतीने जर प्रमाणशीर खतांचं किंवा योग्य पद्धतीने खतांचं नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आपण उत्पादन काढू शकतो. आणि सर्वात महत्वाची बाब की कीड आणि रोग कोणती औषधं मारावी. मग जसं आपण
कोरोनामध्ये लस घेतली आणि या कोरोनासारख्या महामारीला आपण पळून लावलं. तशा पद्धतीनं आपल्या पिकामध्ये सुद्धा जर आपण प्रतिबंधात्मक उपाय जर योजले तर नक्कीच आपल्याला हे जे काही कीड आणि रोग आहेत त्याच्यावरती नियंत्रण चांगल्या पद्धतीने आपण मिळवू शकतो. तर आपण ह्या टप्प्याटप्प्याने या जी काही आल्याची पंचसूत्री आहे या आल्याच्या पंचसूत्रीबद्दल आपण हॅलो सर. सर तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. आल्याचं कदम पीक सर. कसं कदम सर, तुमचा तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. व्हिडिओ बंद 4 ते करता तुमचा. 4.5 महिन्यामध्ये आल्याला फुले यायला सुरुवात होते. त्याला हुरडे बांड असं म्हणलं जातं. हॅलो आणि सर. त्याच्यानंतर सर सर प्रामुख्यानं सर खाली सर तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. व्हिडिओ बंद करता म्हणजे आवाज चांगला येईल. हॅलो. हा, हा, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. व्हिडिओ बंद करून मग बोलताय सर. आवाज कट होतोय का? हा, नेटवर्क पुअर आहे थोडंसं तुमचं. एक एक व्हिडिओ बंद करून एक मग हा. कोळेकर सर, आवाज ब्रेक होतोय ना? आता येतोय व्यवस्थित आवाज? हा, आता येतोय, बोला सर. हा, मध्ये तर बराच हे ब्रेक होत जे होता. काही आता आल्याचे कंद बघूया. आहेत हे आल्याचे हा, कंद हा, प्रामुख्याने लागवड आपण करतो आणि त्याच्यानंतर मग त्याला आल्याचे जे काही फूल येतं त्याला हा. आपण हुरडे बांड असं म्हटलं जातं. आणि हे जे हुरडे बांड आहे त्याच्यानंतर खाली आल्याच्या फाण्यांची जी वाढ आहे ती फाण्यांची वाढ आपल्याला सुरू झालेली दिसून येते. तर त्यासाठी हे जे काही वेगवेगळे त्याचे अवयव आहेत किंवा वेगवेगळे भाग आहेत त्याची माहिती असणं गरजेचं आहे. कारण विशेषतः ज्यावेळेस फुलं यायला सुरुवात होते त्याच्यानंतर आपण जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची खुरपण असेल किंवा मातीची भर असेल किंवा त्याचे जे काही मुळं आहेत त्या मुळांना कोणत्याही पद्धतीची इजा किंवा डिस्टर्बन्स नाही पाहिजे. अन्यथा काय होतं की जर त्याला मुळांना आपण इजा पोहोचवली किंवा त्याला जर डिस्टर्बन्स झाले तर मग त्याच्या खाली फाण्यांची वाढीवरती त्याचा आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. तर त्या दृष्टीने आपण ही जी काही आल्याची वेगवेगळे भाग आहेत त्याची माहिती आपण प्रामुख्याने घेतली. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पुढचा जो भाग आहे की आपण जी काही जमीन निवडलेली आहे या जमिनीचं प्रामुख्याने माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. आता आल्यामध्ये जर आपण पाहिलं तर आल्यामध्ये जे काही प्रामुख्यानं अन्न घेणारी मुळं जी आहेत ही अन्न घेणारी मुळं साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटरच्या खोलीवरती ती वाढत असतात. आणि 15 ते 20 सेंटीमीटरच्या खाली जी मुळं जातात ती आधाराची मुळं असतात. म्हणजे आपल्याला मुख्य जे काही आपली माती आहे किंवा आपली जी काही जमीन आहे या जमिनीमध्ये प्रामुख्यानं जे काही अन्न घेणार आहेत हे 15 ते 20 सेंटीमीटर वरून घेणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याला मातीचा नमुना काढायचा आहे हा जवळपास 20 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटर म्हणजे साधारणतः 15 सेंटीमीटर पेक्षा खाली जाऊन आपल्याला हे काही मातीचा नमुना आपल्याला काढायचा आहे. आता मातीचा नमुना काढत असताना आपल्या शेताची आपण विभागणी करायची आणि त्या ठिकाणची साधारणतः 4 ते 5 ठिकाणची ही माती जी आहे ती माती आपण काढायची आहे. त्यासाठी असा त्याने व्ही आकाराचा खड्डा आपण घ्यायचा आहे. आणि खड्डा घेतल्यानंतर शक्यतो लोखंडी अवजार किंवा खुरपी किंवा पहार याचा वापर आपण करायचा नाही तर लाकडी बांबूच्या काठीनं आपण ती मातीचा नमुना घ्यायचा आहे. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण खुरप्याने माती काढत असतो त्यावेळेस त्या खुरपं जे आहे ते लोहाचं बनवलेलं असते किंवा लोखंडाचं बनवलेलं असतं आणि त्याच्या घर्षणाने काही लोहाचे कण त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते. आणि विशेषतः ही जी पिकं आहेत जी कंदवर्गीय पिकं आहेत त्याच्यामध्ये आल्याला प्रामुख्यानं लोह आणि जस्त या 2 सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज ही साधारणतः 3-4 महिन्यापासून मोठ्या प्रमाणावरती लागते. अन्यथा काय होतं की आपल्याला हे जे आलं पीक आहे हे पिवळसर दिसतं आणि पिवळसर राहिल्यामुळे मग त्याची जी काही अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती मंदावली जाते आणि मग त्याच्या वाढीवरती त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. तर त्यासाठी आपल्या मातीचं अचूक परीक्षण होण्यासाठी आपण प्रामुख्याने मातीचा नमुना अगदी व्यवस्थेमध्ये काढायचा आहे. तो मातीचा नमुना एकत्र करायचा आहे आणि साधारणतः अर्धा ते 1 किलो माती एकत्र करून आपण ज्या काही मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत किंवा आपल्या कृषी विद्यापीठांच्या प्रयोगशाळा आहेत इथं आपण मातीचा नमुना तपासणीसाठी पाठवायचा आणि तपासणी करून घ्यायची आहे. तपासणी केल्यानंतर मग आपल्याला त्याचा अहवाल मिळेल केला ज्याला आपण आरोग्य पत्रिका म्हणतो. मग त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण असेल, स्फुरदचं प्रमाण असेल, पालाशचं प्रमाण असेल किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण असेल आणि त्यानुसार जर आपण ठिबकच्या माध्यमातून पुढचं जर नियोजन जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपण गाठू शकतो. आणि याच्यामध्ये महत्वाचा एक भाग आहे की आपण आल्याच्या पिकासाठी बेवड किंवा जे काही पाठीमागच्या वर्षीचं जे पीक आहे तेही खूप याच्यामध्ये महत्वाचं आहे. कारण त्या पिकाच्या बेवडानुसार आपण पुढचं नियोजन करायचं आहे. विशेषतः जर आपण द्विदल वर्गीय जसं आपण हरभऱ्यावरती सुद्धा काही ठिकाणी आलं पीक आहे ते घेतलं जातं किंवा द्विदल वर्गीय जी काही पिकं आहेत त्या पिकानंतर जर आले पीक घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला नत्राचं प्रमाण हे कमी द्यावं लागतं. कारण ही जी द्विदल वर्गीय पिकं आहेत ही हवेमधला नत्र स्थिर करतात आणि त्यामुळे जमिनीमध्ये ऑलरेडी नत्राची उपलब्धता जी आहे ही जास्त असते. आणि त्यामुळे जर आपण पुढच्या वेळेस म्हणजे आपल्या लागवडीनुसार जर आपण नत्राचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वापरलं गेलं
तर या आल्याची शाकीय वाढ जास्त होते, हिरवी पाला चांगला वाढलेला दिसतो, पण खाली कंद जे आहेत ते कंदाची पोसवण किंवा फुगवण ही आपल्याला त्या प्रमाणामध्ये झालेली दिसत नाही. तर त्या दृष्टीने आपल्या आल्याचं बेवड कोणतं आहे किंवा पहिल्या पिकाचं बेवड कोणतं आहे त्यानुसार सुद्धा आपण नियोजन करणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आपल्या परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आल्याचं पीक जे आहे ते ऊसानंतर किंवा गव्हानंतर जनरली घेतलं जातं किंवा कापसानंतर काही ठिकाणी जे आहे हे आल्याचं पीक घेतलं जातं आणि त्यासाठी आपण ही माती परीक्षण करून आपण पुढचं नियोजन जे आहे ते नियोजन करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जी काही आपण जमीन निवडलेली आहे ही चांगली निचरा होणारी जमीन हवी आहे. मग तुमची जमीन हलकी असली तरी चालेल, अगदी जमीन भारी असली तरी चालेल, परंतु त्याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर साधारणतः 4 ते 5 तासामध्ये पाणी जे आहे ते पाणी पूर्णतः निघून गेलं पाहिजे. अन्यथा काय होतं की मग त्याच्यामध्ये 7 ते 8 तासापेक्षा जास्त वेळ पाणी जर एका जागी साठून राहिलं तर मग त्याच्यामध्ये कंदकुजीचा प्रादुर्भाव जो आहे तो प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते. तर त्यासाठी आपण हे जे पीक आहे जिथं पाऊस जास्त पडतोय किंवा जिथं आपल्याला जमिनीमधून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाहीये अशा ठिकाणी गादीवापेची उंची जी आहे ती गादीवापेची उंची आपण साधारणतः 1.5 ते 2 फूट ठेवायची. म्हणजे अगदी कोकणामध्ये सुद्धा या आले पिकाची लागवड केली जाते आणि अशा ठिकाणी आपण जर आल्याच्या गादीवापेची उंची 1.5 ते 2 फूट जर आपण ठेवली गेली तर जे काही तिचे अन्न घेणारी मुळं आहेत ही वरच्या 1 फुटापर्यंत ती वाढली जातील आणि खालच्या अर्ध्या 1 फुटामधून वाहणारं पाणी जे आहे ते वाहणारं पाणी राहत राहील आणि त्यामुळे मग त्याच्या वाढीवरती किंवा त्याच्या अन्नद्रव्य उपलब्धतेवरती फारसा काही त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येत नाही. तर ही खबरदारी प्रामुख्याने आपण घेणं गरजेचं आहे. दुसरं, ज्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण आहे किंवा त्याच्यामध्ये काळ्या मातीचं प्रमाण जास्त आहे, ज्याला क्ले पर्सेंटेज आपण म्हणतो, आणि त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होत नाही, अशा ठिकाणी आपण सेंद्रिय खतांचा वापर जो आहे तो सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. मग त्याच्यामध्ये हिरवळीची खतं असतील, ताग आहे किंवा त्यांच्या आहे त्याचा वापर आपण करायचा आहे किंवा चांगलं कुजलेलं शेणखत आहे त्याचा वापर आपण करू शकता. शक्यतो ओली मळी किंवा कारखान्याची मळी आपण आले पिकासाठी वापरू नये, अन्यथा त्याच्यामध्ये कंदकुजीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कारण ही ओली मळी जी आहे ती किंवा कारखान्याची मळी आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचा गोडवा असतो आणि त्या गोडव्यावरती काही बुरशी वाढत असतात. मग त्याच्यामध्ये मित्र बुरशी आहेत किंवा हानिकारक बुरशी आहेत आणि ह्या मित्र बुरशी आपल्याला ठीक आहेत, परंतु हानिकारक बुरशी जर त्याच्यामध्ये वाढल्या तर मग त्या कंदकुजीला कारणीभूत ठरू शकतात. तर त्यासाठी आपल्याला चांगली कुजलेली मळी असेल तर आपण एकरी साधारणतः 1.5 ते 2 टनापर्यंत वापरू शकता. शक्यतो ओली मळी वापरू नका. त्याच्यानंतर जर काय आपल्याकडे शेणखत जे आहे ते शेणखतची उपलब्धता कमी असेल, आपण सांगतो की एकरी साधारणतः सर्वसाधारणपणे चांगलं कुजलेलं 10 टनापर्यंत शेणखत आपण या आले पिकासाठी वापरलं गेलं पाहिजे. परंतु एवढं शेणखत आता आपल्याकडे उपलब्ध होत नाही. त्यामुळे जेवढं काही उपलब्ध होईल तेवढं शेणखत, त्याला पर्यायी मग हे कारखान्याचं कंपोस्ट आहे किंवा गांडूळ खत एकरी 1 ते 1.5 टनापर्यंत आपण वापरू शकतो किंवा त्याच्या ही पर्याय आहे की वेगवेगळे कंपोस्ट आपल्याकडे मिळतात, तर ते कंपोस्ट सुद्धा आपण 1 टनापर्यंत वापरू शकतो. लिंबोळी पेंड आहे. लिंबोळी पेंडमुळे आपल्याला बऱ्यापैकी कंदमाशी आणि बुरशींचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपल्याला रोखता येतो. त्यामुळे एकरी साधारणतः 4 क्विंटल पर्यंत आपण ही जी काही लिंबोळी पेंड आहे ह्या लिंबोळी पेंडीचा वापर सुद्धा आपण सुरुवातीला करू शकतो. तर या पद्धतीने आपण जमीन चांगली निचरा होणारी निवडायची आणि जमीन चांगली निचरा होणारी निवडल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण उभी आडवी नांगरट करून घ्यायची आहे आणि उभी आडवी नांगरट करून घेतल्यानंतर ही जी काही सेंद्रिय खतं आहेत ही सेंद्रिय खतं प्रामुख्याने आपण ज्यावेळेस कच्चे बेड तयार करतो त्या कच्च्या बेडवरती आपण ही टाकून घेऊन मग आपली जी काही मशागत आहे ती मशागत पूर्ण करून आपलं शेत जे आहे ते शेत आपल्या आले लागवडीसाठी आपण तयार करायचंय. आता हे आले लागवडीसाठी आपलं शेत तयार झाल्यानंतर हे जे पीक आहे हे पीक वाढतंय कसं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे 8.5 ते 9 महिन्याच्या कालावधीतलं पीक मी आपल्याला सांगितलं. तिथं खाली आपल्याला आल्याचं वय दिलेलं आहे आणि डाव्या बाजूला आल्याची वाढ ही फुटामध्ये दिलेली आहे. ज्यावेळेस आपण लागवड करतो त्याच्या साधारणतः या पिकाचे 4 टप्पे प्रामुख्याने त्याच्या 8.5 ते 9 महिन्यामध्ये होत असतात. पहिला टप्पा जो आहे तो उगवणीचा टप्पा, म्हणजे ज्यावेळेस आपण आल्याची लागवड करतो, आल्याची लागवड केल्यापासून एक 15 ते 20 दिवसापासून आले उगवायला सुरुवात होते आणि जवळपास 1 ते 1.25 महिन्यापर्यंत याची उगवण जी आहे ती पूर्ण होते. म्हणजे पहिला 1 ते 1.25 महिन्याचा कालावधी हा उगवणीचा कालावधी किंवा पहिला टप्पा आपण त्याच्यामध्ये म्हणू. दुसरा टप्पा जो आहे 1.25 महिन्यापासून पुढे चालू होतो आणि तो साधारणतः 4.5 ते 5 महिन्यामध्ये आहे की या महिन्यामध्ये आपल्याला आले पिकाची उंची वाढलेली दिसेल, त्याला फुटवे आलेले दिसतील आणि याच कालावधीमध्ये जे काही फुटवे आलेले आहेत तेवढे जास्तीत जास्त फुटवे आपल्याला कसे काढता येतील ते आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढे जास्तीत जास्त फुटवे आपल्याला मिळतील तेवढं आपल्याला खाली फण्यांची संख्या किंवा कंदांची वाढ जी आहे ती वाढ आपल्याला होणार आहे
आणि त्याच्यानंतर ही सर्वसाधारणपणे उंची जी आहे ती 2.5 ते 3 फुटापर्यंत असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी अगदी 4 फुटापर्यंतही काही जाती वाढतात, परंतु 4 फुटापर्यंत ज्या आल्याच्या जाती वाढतात त्याच्या खोडांची जाडीही त्या प्रमाणामध्ये वाढणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 3 फुटापर्यंत उंची असेल तर आल्याच्या खोडाची जाडी जी आहे ही साधारणतः आपल्याला 1 सेंटीमीटरच्या जाड किंवा त्याच्यापेक्षा जाड असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जर लहान आल्याची खोडं राहिले असतील तर नक्कीच आल्याचं पीक हे काढावरती जाईल. म्हणजे आल्याचं पीक फक्त शाखीय वाढ आपल्याला हिरवीगार दिसेल आणि खाली कंद जे आहेत ते कंद किंवा फळांची संख्या फारशी वाढणार नाही. तर त्या दृष्टीने आपण आल्याच्या पिकावरती, जसं मी सुरुवातीला सांगितले की आपण आपल्या शेतामध्ये दररोज गेलं पाहिजे आणि आपलं पीक कसं वाढतंय त्या दृष्टीने आपल्याला मग त्याच्यामध्ये जे काही फेरफार आहेत किंवा जे काही बदल आहेत ते बदल आपण करू शकतो. आल्याला फुटवा किती असावा ही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असते की सर्वसाधारणपणे जो आहे तो 15 पासून ते 25 पर्यंत फुटवे असणं अपेक्षित आहे. आणि त्यानुसार मग आपण नियोजन करायचं. म्हणजे जर फुटवा कमी असेल तर स्फुरदयुक्त खतांचा वापर करायचा आहे किंवा काही संजीवक आहेत जसं 6BA आहे, IBA आहे किंवा जिब्रेलिक ऍसिड आहे, याच्यासारखे जर संजीवक आपण आलटून पालटून फवारली तर आपल्याला त्याच्यामध्ये आल्याचा फुटवा जो आहे तो फुटवा सुद्धा आपल्याला वाढवता येतो. त्याच्यानंतर तिसरा जो टप्पा आहे ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 4.5-5 महिन्यांना आल्याला फुलं यायला सुरुवात होते. त्याला हुरडे बांड असं म्हटलं जातं. आणि फुलं आल्यानंतर मग आल्यामध्ये कोणत्याही प्रकारची भरणी किंवा उटाळणी किंवा खुरपणी हे कोणतेही आंतरमशागतीची कामं जी आहेत ते कामं आपण करू नये. जर आपल्याला आंतरपिकं घ्यायची असतील तर ही अगदी 4 ते 4.5 महिन्यामध्ये निघून जातील. अशा प्रकारची आंतरपिकं आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मिरची आहे, घेवडा आहे, मुळा आहे, झेंडू आहे. झेंडू सारखं पीक तर आल्यासाठी खूप वरदान असं म्हणावं लागेल. कारण प्रामुख्याने सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये होतो आणि हा सूत्रकृमीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा ही सूत्रकृमी त्या झेंडूच्या मुळांकडे आकर्षले जातात आणि त्यामुळे आपल्या जे पिकाचं जे काही बचाव आहे हे नैसर्गिकरित्या आपल्याला त्याचा बचाव करू शकतो, ज्याला आपण सापळा पीक असं म्हणतो. तर ही जी झेंडूची पिकं आपण शेतामध्ये नक्कीच लावावीत की जेणेकरून आपल्याला हे पीक जे आहे ते सूत्रकृमीसाठी आपल्याला सापळा पीक म्हणून वापरता येईल. तर या साधारणतः 4.5-5 महिने झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये 5 ते 7 महिन्यामध्ये जेवढे काही फुटवे आलेले आहेत त्याच्या खाली जे काही कंद तयार झाले आहेत त्या कंदांना आल्याच्या फाण्या सुटायला सुरुवात होते आणि 7 महिन्यापर्यंत आल्याच्या फाण्यांची वाढ पूर्ण झालेली असते. 7व्या महिन्यापासून पुढे 9 महिन्यापर्यंत जे काही पानामध्ये साठवलेलं अन्नद्रव्य आहे हे सर्व अन्नद्रव्य खाली कंदामध्ये उतरण्यास सुरुवात होते. म्हणजे कंदाला 7व्या महिन्यामध्ये जे काही कंदाचं वजन असेल तेवढंच कंदाचं वजन आपल्याला 9 महिन्यांनी मिळणार आहे. परंतु 7व्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जो आहे तो 85% जास्त असतो आणि 9 महिन्यानंतर पाण्याचा अंश जो आहे तो साधारणतः 70% कमी येतो. म्हणजे आवाज हे जे फारच काही तुटतोय तो. म्हणजे हे जे काही 15% पाण्याचा अंश कमी होणार आहे हा प्रामुख्याने आपल्याला जो काही दिसत आहे तो त्याच्यामध्ये पानामधलं जे काही अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य खाली उतरणार आहे आणि त्यामुळे हे मग आल्याचा सुवास असेल, आल्याचा तिखटपणा असेल हे प्रामुख्याने या कालावधीमध्ये दिसून येतो. जर आपल्याला भाजीसाठी किंवा कच्चं आलं जर वापरायचं असेल तर ते साधारणतः 6व्या महिन्यामध्ये किंवा 7व्या महिन्यामध्ये काढलं जातं. परंतु जे काही त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ असतील किंवा जे काही प्रक्रियायुक्त पदार्थ असतील किंवा नेहमीच्या वापरामध्ये जर आपल्याला आलं पाहिजे असेल तर आपण ते 9 महिने पूर्ण झाल्यानंतरच आल्याची जी काही काढणी आहे ही काढणी आपण करू शकतो. तर अशा पद्धतीचे 4 टप्पे हे प्रामुख्यानं आल्याच्या पिकामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यानुसार आपण हे जे काही नियोजन जे आहे हे नियोजन करणं आपल्याला अपेक्षित आहे. आता त्याच्यानंतर महत्वाचा भाग आहे की आल्यामध्ये काही सुधारित जाती आहेत का. जसं सुरुवातीला सांगितलं की प्रामुख्यानं आले जे आहे हे आले पीक त्या त्या भागामध्ये जी काही लागवड केली जाते त्यानुसार त्याचं जातींचा नामकरण झालेलं आहे. जसं सातारा भागामध्ये जी काही आलं लागवड केली जाते ती माहीम जात आहे, परंतु सर्वसाधारणपणे त्याला सातारी आलं असं म्हटलं जातं. हा. औरंगाबादमध्ये जे आहे त्याला औरंगाबादी असं म्हटलं जातं किंवा म्हणा की गुजरातमधून काही जाती आलेल्या आहेत त्याला गोधरा असं म्हटलं जातं. मध्य प्रदेशमधून जे काही जाती आलेल्या आहेत त्याला उदयपुरी असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या ज्या भागामध्ये जे जे काही आल्याची लागवड केली जाते किंवा कर्नाटकमधून जे काही आलं आहे त्याला बेंगलोरी असं म्हटलं जातं. नॉर्थ ईस्ट किंवा जे काही उत्तर पूर्व भागामध्ये जे काही मेघालय, मिझोराम देश आहेत तर तिथं नाडिया नावाची जात प्रसिद्ध आहे की जी आपण कच्ची खाऊ शकतो. म्हणजे तिखटपणा त्याच्यामध्ये खूप कमी आहे आणि ते सॅलडमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जाऊ शकतो. तर अशा ह्या त्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ज्या काही जाती पिकवल्या जातात त्या भागानुसार त्याचं नामकरण आहे. परंतु भारतीय मसाला पिकाचं संशोधन केंद्र जे कालिकतला आहे तिथून काही जाती विकसित झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये वर्धा नावाची जात आहे. या जातीमध्ये सर्वसाधारण प्रति हेक्टरी 22 ते 23 टन उत्पादन देण्याची क्षमता आहे आणि याच्यामध्ये तंतूचे प्रमाण जे आहे
हे सर्वसाधारणपणे 3.5 ते 4.5% प्रमाणात आहे. आणि रोग व किडी ही जात जी आहे ती सहनशील अशी आहे. त्याच्यानंतर महिमा ही जात आहे. ही महिमा सुद्धा 2001 साली त्यांनी प्रसारित केलेली आहे आणि आपल्याकडे जी माहीम जात आहे त्या माहीम मधूनच निवड पद्धतीनं ही जी जात आहे ही जात विकसित झालेली आहे. ही सर्वसाधारणपणे 200 दिवसामध्ये तयार होते आणि प्रति हेक्टरी जवळपास 23 ते 25 टनापर्यंत उत्पादन या जातीचं मिळतं. आणि ही सूत्रकृमीस प्रतिकारक अशी ही जी जात आहे ही जात आहे. त्याच्यानंतर रिजाता ही जात आहे. म्हणजे जर आपल्याला सुंठ तयार करायची असेल किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ आपल्याला तयार करायचे असतील तर रिजाता नावाची जात ही प्रामुख्यानं त्याची शिफारस केलेली आहे. याच्यामध्ये सुंठेचं प्रमाण आपल्याला 23% मिळतं. म्हणजे उतारा जे म्हणतो, म्हणजे सुकवल्यानंतर साधारणतः 1 किलो आल्यापासून आपल्याला 250 ग्राम किंवा 4 किलो ओल्या आल्यापासून आपल्याला 1 किलो पर्यंत सुकलेलं आलं किंवा आल्याची पावडर करायची असेल तर पावडर आपल्याला त्याच्यापासून मिळू शकते. त्यामुळे जर आपल्याला प्रक्रियायुक्त पदार्थ बनवायचे असतील तर रिजाता या जातीचा आपण निवड जी आहे ती निवड आपण करू शकतो. माहीम ही महाराष्ट्रामधली जी प्रचलित किंवा पारंपरिक जात आहे आणि सर्वसाधारणपणे याच्यामध्ये सुंठेचं प्रमाण थोडं कमी आहे, परंतु भाजीसाठी किंवा कच्च्या आल्यासाठी मात्र याचं उत्पादन चांगलं आहे. आणि याची निवड किंवा याची वाढ प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती लागवड केली जाते. त्याचं कारण म्हणजे याची जी साल आहे ही साल थोडीशी जाड आहे. म्हणजे इतर जातीच्या कंपॅरिझन मध्ये याची जी साल आहे ती साल जाड असल्यामुळं जे काही वातावरणातले बदल होतात, आता आपण बघतोय की अगदी 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान जास्त विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जायला लागलेलं आहे. आणि अशा वेळी जर आपल्याला या वातावरणामध्ये या तापमानामध्ये सहनशील अशी जात जर आपण पाहिलं तर ही माहीम ही जात आहे आणि त्यामुळे ही जात आपल्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणावरती प्रचलित अशी जात आहे. ही या जातीचे फुटवे किंवा जे काही कंद आहेत या कंदांची फाण्यांची वाढ कशी होती त्याचा आपण फोटो जो आहे तो फोटो आपण पाहतात. आता हे जे काही वेगवेगळ्या जाती आहेत या वेगवेगळ्या जाती आपल्याला आपली गरज काय आहे, म्हणजे आपण भाजीसाठी आलं करणार आहोत किंवा प्रक्रियेसाठी करणार आहोत, त्यानुसार आपण या ज्या जातींची आहे ती जातींची निवड करायची आहे. परंतु जातींची निवड केल्यानंतर जे काही आपल्याला बियाणं वापरायचं आहे हे बियाणं प्रामुख्यानं कीड किंवा रोगग्रस्त जे काही प्लॉट आहेत त्याच्यामधून शक्यतो बियाणं घेऊ नये. पूर्णतः कंदकुज मुक्त असलेल्या क्षेत्रामधूनच आपण बियाणं जे आहे ते बियाणं आपल्याला निवडायचं आहे. बियाणं निवडत असताना आपण गेल्या वर्षी त्या प्लॉटमध्ये कुठं कंदकुजीचा स्पॉट होता का हे प्रत्यक्ष पाहणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे एकरी आपल्याला 1 टनापर्यंत बियाणं हे लागतं. म्हणजे जवळपास 1000 किलो बियाणं जे आहे ते बियाणं आपल्याला लागतं. आणि बियाणं काढल्यानंतर त्याची सुप्तावस्था असते, म्हणजे लगेच आपल्याला आपण ते लावू शकत नाही. तर हे जे काही 1 ते 1.5 महिन्याचं साधारणतः 2 महिन्यापर्यंत त्याच्यामधली जी काही सुप्तावस्था असते ही सुप्तावस्था पूर्ण होण्यासाठी आपण आल्याची भट्टी लावतो किंवा बियाणं जे आहे ते बियाणं सावलीच्या ठिकाणी ठेवलं जातं. आणि त्यामुळे काय होतं की त्याच्यातले जे काही सुप्तावस्थेसाठी किंवा डॉर्मन्सीसाठी कारणीभूत असणारे रासायनिक घटक असतील हे रासायनिक घटक कमी कमी होत जातात आणि सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 महिन्यामध्ये बियाण्याला अंकुर फुटण्याचं काम जे आहे ते काम सुरू होतं. आणि असे अंकुर फुटायला लागल्यानंतर आपण हे जे काही बियाणं म्हणून आहे ते बियाणं मग त्याची बीज प्रक्रिया असेल किंवा जे काही पुढच्या बाबी आहेत त्या पाळून आपण त्याची लागवड करायची आहे. आता आपण माहीम आणि औरंगाबादी हे माहीम जे आहे ते हे सातारा भागामध्ये लावलेलं आलं आहे आणि तेच आपण औरंगाबादमध्ये एकाच शेतकऱ्याचं बियाणं आपण औरंगाबादच्या कन्नड भागामध्ये लावलेलं होतं. जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा आल्याच्या वाढीमध्ये कसा बदल होतो हे इथून आपल्याला दिसून येतं. म्हणजे जे काही पेरं आहेत हे इकडच्या सातारा परिसरामध्ये जे काही जमिनी आहेत ह्या काळ्या कसदार जमिनी आहेत आणि इथं काय होतं की या जमिनीमध्ये थोडंसं आल्याचे कंद जे आहेत ते किंवा पेरं जे आहेत ते आखूड राहतात. परंतु औरंगाबाद सारख्या जिथं हलक्या किंवा मध्यम जमिनी आहेत तिथे ह्या पेरांची लांबी जी आहे ती लांबी आपल्याला वाढलेली दिसून येते. म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा आल्याच्या कंदांची वाढ जी आहे ती आपल्याला वाढ झालेली दिसून येते. आता ज्यावेळेस आपण मशागत करतो त्यावेळेस उभी आडवी नांगरट पूर्ण करून जे काही सेंद्रिय खतं मी मगाशी सांगितली ती सेंद्रिय खतं आपण त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत आणि सेंद्रिय खतं मिसळून घेतल्यानंतर मग आपण गादी वाफे जे आहेत हे गादी वाफे आपण तयार करायचे आहेत. पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये सपाट वाफे असतील किंवा सरीवरंब्यावरती लागवड केली जात असायची, परंतु आता शक्यतो सपाट वाफेवरती कोण करत नाही. तर गादी वाफेवरती लागवड आपण केले तरच ते फायदेशीर ठरते. त्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याकडे प्राप्त परिस्थिती असेल तसे 4 फुटापासून ते 5 फुटापर्यंत 2 गादी वाफेमधले अंतर किंवा सऱ्या ज्या आहेत त्या सऱ्या घ्यायच्या आहेत. त्या सऱ्या सोडल्यानंतर आपली परिस्थिती म्हणजे जे काही आपल्या शेतामधली जी परिस्थिती आहे म्हणजे जिथं पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी आपण 5 फुटावरती सरी सोडायचे. जिथं पाण्याचा निचरा चांगला आहे, जमीन भुसभुशीत आहे, पाणी थांबत नाही अशा ठिकाणी आपण 4 फुटाच्या सऱ्या आपण सोडू शकतो.
4 फुटाची सरी सोडल्यानंतर काय होतं की आपल्याला गादी वाप्याची उंची जी आहे ती साधारणतः 1 ते 6 फूट मिळते. आणि 5 फुटाचे गादी वापे आपण जर सोडले तर आपल्याला गादी वाप्याची उंची जी आहे ही साधारणतः 1.5 फुटापर्यंत मिळते. म्हणजे जर जिथं पाऊस जास्त पडतो अशा ठिकाणी आपण 2 गादी वाप्यामधलं अंतर 5 फूट ठेवायचं आहे. आणि जिथं सर्वसाधारण पाऊस पडतो, जमिनीचा निचरा चांगला आहे, अशा ठिकाणी आपण 4 फुटाचे 2 सऱ्यामधलं अंतर ठेवायचे. त्यानंतर वरची गादी वाप्याची जी रुंदी आहे ही रुंदी साधारणतः 2 फूट येईल अशा पद्धतीने ते सपाट करून घ्यायचे आहेत. आणि मध्यभागी आपण लॅटरल टाकून लॅटरलच्या दोन्ही बाजूने अगदी आपण झिगझॅग पद्धतीने किंवा समोरासमोर याची लागवड जी आहे ते लागवड आपण करू शकतो. आता त्याच्यानंतर बट्टी लावलेलं जे आलं आहे ते 1.5 महिन्यानंतर ज्यावेळेस त्याचं अंकुरण होतं, त्या अंकुरण झाल्यानंतर हे जे बियाणं आहे ते बियाणे बीज प्रक्रिया करायची आहे. आणि बीज प्रक्रिया करून किंवा जी भट्टी लावलेली ते बियाण्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. साधारणतः 45 ते 50 ग्रॅमच्या वजनाचे तुकडे आपण करायचे आहेत. आणि त्याच्यावरती सर्वसाधारणपणे 1 डोळा 2 डोळे अशा पद्धतीने तुकडे करून मग हे जे बियाणं आहे हे बियाणं बीज प्रक्रिया करून आपण त्याची लागवड जी आहे ती लागवड आपण करायची आहे. लागवड करत असताना 2 ओळीमधलं अंतर आपण 1 फूट ठेवायचं आहे आणि 2 कंदामधलं अंतर ओळीमधलं अंतर हे आपण 8 ते 9 इंच ठेवायचं आहे. कारण या प्रत्येक कंदाच्या बाजूनं पूर्णतः फुटवे येणार आहेत आणि त्याचे जे कंद आहेत ते कंद वाढणार आहेत. आणि ते वाढवण्यासाठी त्याला जागा उपलब्ध असणं गरजेचं आहे. साधारणतः 1 स्क्वेअर फुटाची जागा जर त्याला मिळाली तर ही जी काय आल्यांच्या फणांची वाढ जी आहे ती आल्यांच्या फणांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. आणि त्यासाठी आपण हे जे काय अंतर आहे हे अंतर व्यवस्थित पद्धतीने मेंटेन करून आपण लागवड करणं अपेक्षित आहे. दोन आता दोन आले कंदातील लागवडीसाठी सर, यंत्रांची सुद्धा उपलब्धता झालेली आहे. हॅलो सर, 2 कंदातील अंतर हा किती सांगितलं? 8 ते 9 इंच. हा, 2 कंदात अंतर आहे ते 8 ते 9 इंच आणि 2 ओळीमधलं जे अंतर आहे हा, हे साधारणतः 1 फूट म्हणजे 1 फूट. 30 सेंटी किंवा ओके. 12 इंच राहील. ओके. हा. तर अशा पद्धतीने आपण जी काही लागवड आहे ती लागवड करायची. हे आपले गादी वाफे जे आहेत ते गादी वाफे लागवडीसाठी तयार आहेत. आपण जे काही मजुराकरवी आले लागवड करतो त्याच्याऐवजी यांत्रिक पद्धतीने सुद्धा आपल्याला अद्रक जे आहे त्या अद्रकाची लागवड आपण करू शकतो. त्यासाठी हे यंत्र विकसित झालेलं आहे. याच्यामध्ये इथं आपण बियाणं ठेवतो आणि ही जी काही गोल चकती आहे याच्यामध्ये एक एक खाचेमध्ये जर त्याचा तुकडा आपण आल्यास ठेवला की आपल्याला मग जे काही अंतर आहे त्या अंतरावरती आपण हे जे काही आल्याची लागवड आहे ती लागवड आपण याच्यामध्ये करू शकतो. यांत्रिक पद्धतीने लागवड करण्याचा फायदा एक होतो की आपल्या मजुरीवरती बचत होते. आणि दुसरं महत्वाचं बाब म्हणजे आपली काही एकरी रोपांची संख्या जी आहे ही साधारणतः 25 ते 28 हजार रोपांची संख्या आहे. ही रोपांची संख्या आपली मेंटेन होते. सर्वसाधारणपणे 25 हजार जर आपण रोपांची संख्या जर आपण मेंटेन ठेवली आणि 25 हजार रोपं जर आपण लावली गेली तर त्या आपली जी काही एकूण उत्पादन क्षमता जी आहे ही उत्पादन क्षमता आपल्याला त्याच्यामध्ये चांगली राखता येते. हे अशा पद्धतीने ही जी यंत्र आहेत ही आपण जर जमिनी एकदा तयार करून घेतली तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला जमिनीची मशागत जी केली आहे ते गादी वाफे तयार करतात, खतं पेरतात आणि खतं पेरून त्याच्यावरती जे काही बियाणं जे आहे ते बियाणं व्यवस्थित टाकून त्याच्यावरती ते मुजवलं जातं. सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर जवळपास आपल्याला एकरी लागवडीसाठी मजुराकरवी जो खर्च आहे हा 4 ते 5 हजार रुपये आहे. परंतु तेच जर आपण या यंत्राचा जर वापर केला तर एकरी साधारणतः 1000 ते 1500 आपण हे जे काही लागवड जी आहे ती लागवड आपण करू शकतो. सर्वसाधारणपणे एका दिवसामध्ये 2.5 ते 3 एकर ही जी काही लागवड आहे ही लागवड आपल्याला या यंत्राद्वारे झालेली आपल्याला दिसून येते. 25 हजार जर कंद आपण लागले आणि सरासरी अर्धा किलो जरी आपल्याला आल्याचा कंद जर मिळाला तर जवळपास आपल्याला 10 ते 12 टनापर्यंत एकरी जे काही उत्पादन आहे ते उत्पादन आपल्याला त्याच्यापासून मिळू शकतं. त्यामुळे रोपांची संख्या जी आहे ती रोपांची संख्या आपण मेंटेन करणं हे खूपही महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस आपण पाणी देत असतो त्यावेळेस पाणी देत असताना विशेषतः ठिबकच्या माध्यमातून आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार 2 ठिबक मधलं अंतर किंवा 2 तोट्यामधलं अंतर आपण निवडायचं आहे. जर आपली जमीन काळी कसतार असेल तर प्रामुख्याने ज्यावेळेस ठिबकमधून पाणी पडतं ते पाणी जास्त पसरलं जातं. त्यामुळे 2 तोट्यामधलं अंतर जे आहे ते अगदी 1.5 2 फुटापर्यंत असलं तरी चालू शकतं. परंतु जर आपली जमीन हलकी असेल, मुरमाड असेल तर ते पाणी खाली जास्त जातं किंवा त्याला आपण व्हर्टिकल मुवमेंट त्याची जास्त म्हणतो. आणि अशा वेळी 2 तोट्यामधलं अंतर जे आहे ते 2 तोट्यामधलं अंतर एक फूट असावं किंवा जास्तीत जास्त 6 फूट असावं. त्यामुळे आपल्याला हे जे बेड आहेत ते बेड पूर्णपणे ओले होतील आणि कायम वापसा स्थिती जी आहे ती कायम वापसा स्थिती आपल्याला मेंटेन ठेवता येईल. कायम वापसा स्थिती जर आपण मेंटेन ठेवली तर आपल्याला प्रामुख्यानं त्याच्यामधले जे काही हवा जे आणि पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण व्यवस्थित राखता येतं.
आणि त्यामुळे मग त्या आल्यामध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता किंवा अपटेक तो आहे तो अपटेक चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. तुषार सिंचन पद्धतीने सुद्धा आपण याच्यामध्ये लागवड करू शकतो. फक्त जे गादीवाफे आपण 4 फुटाचे किंवा 5 फुटाचे करतो त्याच्याऐवजी आपल्याला 6 फुटाचे गादीवाफे करावे लागतात आणि वरची गादीवाफेची रुंदी जी आहे ही साधारणतः 3.5 ते 4 फूट ठेवायची आहे. म्हणजे एका वेळी 4 ओळी ज्या आहेत त्या 4 ओळी आपण गादीवाफ्यावरती तुषार सिंचन पद्धतीनं जर पाणी देण्याची पद्धत असेल तर आपण अशा पद्धतीचे गादीवाफे आपण त्याच्यामध्ये करू शकतो. याच्यामध्ये आपण लागवड करत असताना सुद्धा 9 इंच बाय 9 इंचावरती लागवड आपण करायची आहे. 2 ओळीमधलं अंतर आपण 1 फूट आणि 2 कंदामधलं अंतर जे आहे ते 9 इंच अशा पद्धतीने आपण याची जी काही लागवड आहे ही लागवड आपण त्याच्यामध्ये करू शकतो. फक्त एक खबरदारी घ्यायची आहे की जिथं आपल्याला क्षारयुक्त पाणी आहे अशा ठिकाणी शक्यतो तुषार सिंचन पद्धतीचा वापर करायचा नाही. अन्यथा काय होतं की पानावरती क्षार जमा होतात आणि मग त्याच्यामुळे त्याचे अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती मंदावली जाते आणि मग त्याच्या वाढीवरती आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. तर हे बियाणे जे आहे ते बियाणं अशा पद्धतीने आपण साधारणतः 45 ते 55 ग्रॅमच्या दरम्यान तुकडे करून घ्यायचे आहेत की जेणेकरून 1 ते 2 डोळे त्या बियाण्यावरती राहतील. मग त्याच्यावरती आपण बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया करत असताना आपण कोणतंही एक आंतरप्रवाही कीटकनाशक आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 10 ते 15 मिनिटं बियाणं जे आहे ते बियाणं चांगलं बुडवायचं आहे आणि मग त्याची लागवड जी आहे ती लागवड आपण करायची आहे. अगदी रोपाद्वारे सुद्धा याची लागवड केली जाते. परंतु या रोपाद्वारे लागवड करत असताना एक महत्वाचा फायदा आपल्याला होतो की बियाणं कमी लागतं. म्हणजे जिथं आपल्याला एकरी 1000 किलो बियाणं लागतं तिथं आपल्याला जर आपण रोपं तयार केली तर अगदी एकरी 1.5 क्विंटलमध्ये म्हणजे 150 किलोमध्ये सुद्धा आपण ही जे काही आपली 25,000 रोपं जे आहेत ही 25,000 रोपं आपण त्याच्यामध्ये तयार करू शकतो. तर यासाठी आपल्याला आपले जे काही भाजीपाल्याचे ट्रे आहेत हे भाजीपाल्याच्या ट्रेचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये कोकोपीट हे आणि गांडूळ खत याचं मिश्रण त्याच्यामध्ये भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपले जे काही तुकडे आहेत हे अशा पद्धतीचे तुकडे तयार करायचे आहेत. हे तुकडे अगदी 10 ते 15 ग्रॅमचे तुकडे करायचे आहेत की जेणेकरून एक डोळा त्याच्यामध्ये आला पाहिजे आणि हे तुकडे केलेले त्याच्यामध्ये त्या प्रोट्रेमध्ये टाकायचे आहेत आणि परत हे जे काही मिश्रण आहे त्या मिश्रणाने प्रोट्रे बंद करायचे आहेत आणि मग आपण हे जी काही साधारणतः 15 दिवसामध्ये त्याच्या रोपांची उगवण किंवा अंकुरण सुरू होतं आणि 1 महिन्यानंतर आपण ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याकडे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. म्हणजे ज्यांच्याकडे आता पाण्याची सोय नाहीये परंतु आल्याची लागवड करायची आहे अशा लोकांनी आपण ही रोपं तयार केली तर आपला जो काही 1 महिन्याचा कालावधी आहे की जिथं आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी देणं शक्य नाही त्यावेळेस आपण ही अशा पद्धतीने रोपं तयार करून हे जी काही रोपं आहेत ही रोपांची लागवड रोपाद्वारे आल्याची लागवड ही आपण करू शकतो. आता दोन्हीमध्ये जर तुलना केली की कंद डायरेक्ट लावून आणि रोपं लावून तर त्याच्यामध्ये थोडंसं रोपं लावून आपल्याला उत्पादन थोडंसं कमी मिळतं. सर्वसाधारणपणे 10% उत्पादनामध्ये आपल्याला फरक झालेला दिसून येतो. परंतु बियाण्यामध्ये जे काही सेव्हिंग आहे किंवा बियाण्याच्या खर्चामध्ये जे काही सेव्हिंग आहे ते आपल्याला इथं मोठ्या प्रमाणावरती आहे. जवळपास आपल्या 15 ते 20% बियाण्यामध्येच आपली 1 एकराची लागवड जी आहे ती लागवड याच्यामध्ये आपण करू शकतो. त्याच्यानंतर काही सेंद्रिय मल्चिंग किंवा पाला असेल किंवा विशेषतः आपल्याकडे आता ऊसाचे गट्टे पाल्याचे गट्टे तयार केले जातात. तर तशा पद्धतीचं सेंद्रिय मल्चिंग किंवा सेंद्रिय आच्छादन जर आपण आल्या पिकामध्ये केलं तर त्याचा आपल्याला अजून चांगला फायदा होतो की जेणेकरून जे काही जीवाणू आहेत ह्या जीवाणूंची वाढ चांगली आपल्याला जमिनीमध्ये झालेली दिसून येते आणि हवा जी आणि पाणी जे आहेत हे चांगल्या पद्धतीने खेळत राहू शकतं. शेडनेटमध्ये किंवा प्रोटेक्टेडमध्ये सुद्धा आल्या पिकाची लागवड जी आहे ती लागवड आता मोठ्या प्रमाणावरती काही शेतकरी बांधव करू लागलेले आहेत. म्हणजे शेडनेटमध्ये सुद्धा आपल्याला उत्पादन जे आहे ते 1.5 ते 2.5 पट जास्त या प्रामुख्याने या शेडनेटमध्ये आपण उत्पादन घेऊ शकतो. हे अशा पद्धतीने आल्याची पिकाची वाढ जी आहे ती वाढ झालेली दिसून आपल्याला येते. आले पीक लावल्यानंतर आपण शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो त्यामुळे त्या शेणखतामधून काही तणांची बियाणे जाण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आपण काही तणनाशकांचा वापर याच्यामध्ये करू शकतो की लागवड केल्यानंतर लगेच 2-3 दिवशी आपण अट्रॅजिन हे जे तणनाशक आहे हे तणनाशक आपण वापरायचं आहे आणि सर्वसाधारणपणे 12 ते 15 दिवसांनी आपण जर हराळी किंवा लवाळा ही तणं असतील तर आपण हे ग्लायफोसेट 41% याची फवारणी आपण करायची आहे. त्याच्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण 15व्या दिवसानंतर आले पिकामध्ये कारण आल्याच्या पिकाची रुजवण सुरू होते त्याच्यानंतर मात्र आपण कोणत्याही तणनाशकाची फवारणी जी आहे ती फवारणी आपण करू नये. काही वेगवेगळे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची कमतरता ओळखून आपण त्याची गरज जी आहे ती किंवा जर आपण माती परीक्षण केलं असेल जसं मी सांगितलं की लोहाची गरज ही साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येते आणि वरची जर पानं अशी पिवळसर दिसत असतील तर आपण समजायचं की त्याच्यामध्ये लोहाची कमतरता आहे. अशा वेळी आपण चिलेटेड फेरस असेल किंवा फेरस सल्फेट असेल याचा वापर आपण करायचा आहे. ठिबकच्या माध्यमातून जर आपल्याला खतं सोडायची असतील तर
4 वाढीच्या टप्प्यामध्ये आपण ही जी खतं आहेत ही खतं अगदी लागवडीपासून 15 दिवसांनी सुरुवात करायची, म्हणजे उगवण सुरू झाली की आपण ही जी खतं आहेत ही खतं ठिबकच्या माध्यमातून द्यायची आहेत. मग ज्यांच्याकडे जशी काही उपलब्धता असेल, म्हणजे कोण युरियाच्या माध्यमातून देईल, कोण 19-19च्या माध्यमातून देईल, कोण फॉस्फरिक ऍसिडच्या माध्यमातून देईल, कोण पोटॅशच्या माध्यमातून देईल, जे काही खतांची उपलब्धता असेल त्यानुसार आपण नत्र, स्फुरद, पालाश हे त्या टप्प्यामध्ये त्या वाढीच्या टप्प्यामध्ये द्यायचं आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 5 किलो नत्र, 6 किलो स्फुरद आणि 3 किलो पालाश प्रति एकरी प्रति आठवडा आपल्याला हे द्यायचं आहे. त्याच्यानंतर शाकीय वाढीच्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 24 किलो नत्र, 9 किलो स्फुरद आणि 6 किलो पालाश हा 10 आठवड्यामध्ये आपल्याला विभागून द्यायचा आहे. कंद फुटण्याच्या अवस्थेमध्ये किंवा 12 आठवड्याच्या कालावधीमध्ये आपल्याला 12 किलो नत्र, 9 किलो स्फुरद आणि 9 किलो पालाश द्यायचे आहे. आणि अगदी कंद भरण्याच्या किंवा जाडी वाढण्याच्या कालावधीमध्ये आपण पोटॅशची मात्रा वाढवायची आहे. त्यामध्ये आपण साधारणतः 7.5 किलो नत्र, 6 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश द्यायचे आहे. असा सर्वसाधारणपणे एकूण डोस जर आपण पाहिला तर 48 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश आपण हा एकरी ठिबकच्या माध्यमातून जर दिलं तर आपण सरासरी 10 टनापर्यंत जे काही आपल्या आल्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपण काढू शकतो. मग हे सर आपले बेसल ठिबक. सर बेसल डोस आधी मातीतून दिला तर मग ठिबकनं नाही द्यायची गरज, मातीतून नाही दिला तर ठिबकनं द्यायचं ना? नाही, आता याच्यामध्ये असं आहे की आपण खतांचं ज्यावेळेस नियोजन करत असतो हा, त्यावेळेस सर्वसाधारणपणे ठिबक मधनं जी खतं देतो हा, आणि बेसल डोस मध्ये देतो. हा. त्याच्यामध्ये जर आपण ठिबक मधून जर खतं देत असतो तर बेसल डोस मध्ये आपण सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे. आणि करेक्ट. सेंद्रिय खतामधून आपण त्याच्याबरोबरच आपण सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे बेसल डोस मध्ये देत असताना कमी क्वांटिटी मध्ये द्यायचे, म्हणजे अगदी एकरी 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 बॅग पोटॅश आपल्याला द्यायचे. हम्म. आणि जर आपण ठिबकच्या माध्यमातून खतं देत नसू तर एकरी 5 बॅग आपण सिंगल सुपर फॉस्फेट आणि 2 बॅग पोटॅश आणि इतर सेंद्रिय खतं ही आपण बेसल डोसच्या माध्यमातून आपण गादी वाफे तयार करते वेळी किंवा लागवड करते वेळी आपण द्यायची आहे. तर हे झालं खतांचं नियोजन. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की भरणी. ही भरणी साधारणतः मी सांगितलं की 4.5 ते 5 महिन्यानंतर ज्यावेळेस फुलं यायचा कालावधी सुरू होतो त्याच्या अगोदर आपण भरणी करणं गरजेचं आहे. एकदा का फुलं यायला सुरुवात झाली म्हणजे त्याची शाखीय वाढ थांबलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये खाली कंदांची वाढ सुरुवात झालेली आहे. आणि कंदांची वाढ सुरुवात झाल्यानंतर आपण कोणत्याही जमिनीमध्ये डिस्टर्बन्सेस किंवा जमिनीमध्ये हलवाहलव शक्यतो करू नये. अन्यथा काय होतं की त्याच्या पाण्याच्या वाढीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर तसे होऊ नये म्हणून आपण ही जी काही भरणी आहे ही भरणी आपण 3.5 ते उशिरात उशिरा 4 महिन्यापर्यंत आपण ही भरणी करून घ्यायची. भरणी करत असताना सुद्धा आपण लिंबोळी पेंटचा वापर करायचा आहे किंवा काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यामध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून आपल्याला हे जे काय आपलं पीक आहे हे पीक चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन आपल्याला घेता येईल. आंतरपीक म्हणून वापर करायचा असला कारण हे सावलीमध्ये सुद्धा पीक येतं, म्हणजे जसं आपल्याकडे काही आंब्याच्या बागा आहेत किंवा अगदी काही मोसंबीच्या बागा आहेत, तर ह्या मोसंबीच्या बागा किंवा आंब्याच्या बागामध्ये सुद्धा आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. अगदी 25 ते 50% पर्यंत सावलीमध्ये हे पीक चांगलं वाढलं जातं. कोकणामध्ये नारळ, सुपारी किंवा इतर काही पिकं असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे जे आंतरपीक म्हणून आहे ते घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर जसं हे पीक आंतरपीक म्हणून घेतात तसं या पिकामध्ये सुद्धा आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो, की जसं मी सांगितलं की कोथिंबीर आहे, झेंडू आहे, मिरची आहे, तूर आहे, गवार आहे, यासारखी पिकं आपण घ्यायची आहेत आणि सर्वसाधारणपणे 4 महिन्यामध्ये ती निघून जातील, कारण अन्यथा त्या आपल्या मुख्य पिकाशी त्याची स्पर्धा होऊ शकते. तर त्यासाठी 4 महिन्यामध्ये कंद फुटण्याच्या सुरुवातीच्या अगोदर ही जी पिकं आहेत ही पिकं निघून गेली पाहिजेत. काही ठिकाणी फळपिकामध्ये सुद्धा आंतरपीक घेतलं जातं, म्हणजे जिथं आपण द्विहंगामी किंवा खोडवा आल्याचा ठेवला जातो त्यावेळेस आपल्याला 9 महिन्यानंतर आल्याच्या पिकावरती सावली करणं गरजेचं असतं. मग त्यासाठी पपई हे आंतरपीक आहे, पपईची लागवड केली जाते. किंवा काही वेलवर्गीय आहेत जसं कलिंगड आहे किंवा काकडी आहे, गोल भोपळा आहे, याची लागवड त्याच्यामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण करतो की जेणेकरून आपल्याला खोडवायचं मध्ये जे काही सावलीची गरज आहे ती सावलीची गरज आपली त्याच्यामध्ये पूर्ण होते. पीक संरक्षणाच्या बाबतीत विशेषतः कंदकुजीच्या बाबतीत आपल्याला जागृत राहणं खूप गरजेचं आहे, कारण आल्यामध्ये प्रामुख्याने जी काही कंदकुज येते हे कंदकुजीचे बीजाणूचा प्रसार जो आहे तो प्रामुख्याने जमिनीमधून होत असतो. किंवा पाणी साठलं की त्याच्यामध्ये जमिनीची मध्ये बुरशी जी आहे ती बुरशीचा सुरू होते. किंवा बियाण्यामार्फत जर आल्याच्या पिकावरती जे काय आपण बियाणे निवडलेले आहे त्या शेतामध्ये जर सुरुवातीलाच जर कंदकुज आलेली असेल तर त्याच्या बियाण्यामार्फत सुद्धा याचा प्रसार होतो. तर त्यासाठी आपण बीज प्रक्रिया सांगितलीच आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा दुसरं जी महत्वाची बाब आहे की आल्यामध्ये जी काही कंदकुज येते ही 2 प्रकारे येते, एक बुरशीमुळे येते आणि एक दुसरी जी आहे ते जीवाणूमुळे येते.
मग जीवाणूजन्य कंदकुज आहे का बुरशीजन्य कंदकुज आहे हे आपल्याला प्रामुख्याने ओळखता आलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला कंदकुज ओळखत असताना प्रामुख्याने आपण आल्याच्या जे काही रोगग्रस्त भाग आहे हा रोगग्रस्त भागाची काडी घ्यायची. ती काडी एका स्वच्छ काचेच्या ग्लासामध्ये बुडवायची. जर स्वच्छ काचेच्या ग्लासामध्ये बुडवल्यानंतर त्या काडीमधून किंवा त्या फांदीमधून जर एखादा दुधासारखा स्त्राव स्त्रवत असलेला दिसत असेल तर ते जीवाणूजन्य मररोग आहे हे आपण ओळखायचं. अन्यथा त्याच्यामधून स्त्राव येत नसेल तर तो बुरशीजन्य मररोग आहे हे ओळखायचा. आणि त्यानुसार मग आपल्याला जर बुरशीजन्य असेल तर त्यासाठी बुरशीनाशकांचा वापर आपण करायचा आहे. आणि जर जीवाणूजन्य असेल तर जीवाणूनाशकांचा वापर आपण करायचा आहे. बुरशीनाशकामध्ये आपण कॉपर असलेलं कोणतंही म्हणजे जसं कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे किंवा अगदी 1% बोर्डम मिश्रण जरी आपण त्याचं ड्रेंचिंग केलं तर आपल्याला हे कंदकुजीवरती नियंत्रण आपल्याला येऊ शकतं. परंतु त्याच्यामध्ये शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक म्हणून आपण ट्रायकोड्रामा नावाची जी काही जैविक बुरशी आहे ही जैविक बुरशी जर आपण सुरुवातीपासून 1-1 महिन्याच्या टप्प्यानं सर्वसाधारणपणे 3 किलो प्रति एकर किंवा लिक्विड स्वरूपात असेल तर 1 लिटर प्रति एकर या प्रमाणामध्ये जर आपण त्याचा वापर केला तर सुरुवातीचे 4 ते 5 महिन्यामध्ये आपण 1-1 महिन्याच्या अंतर केला आणि 7 ते 8 तासापेक्षा जास्त वेळ शेतामध्ये पाणी साठून दिलं नाही तर या आल्यामध्ये कंदकुज अजिबात येऊ शकत नाही. परंतु हे प्रतिबंधात्मक उपाय आपण योजले पाहिजेत आणि नंतर आल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा जर आपण हे प्रतिबंधात्मक उपाय योजले तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. दुसरं कंदमाशीचा प्रादुर्भाव याच्यामध्ये होतो तर त्यासाठी आपण लिंबोळी वापर करायचे किंवा जी काही आपण बीज प्रक्रिया सांगितलेली आहे या बीज प्रक्रियेचा वापर आपण शक्यतो करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हे जे काही कंदमाशी आहे हे कंदमाशीचे आळी आहे ही आळी प्रामुख्याने या कंदांना कुरतडते आणि कंदांना कुरतडल्यामुळं मग दुय्यम बुरशी आतमध्ये शिरतात. ही कंदमाशी अशा प्रकारची दिसते की तिच्या पंखावरती 2 ठिपके असतात. तर याच्या नियंत्रणासाठी आपण जे काही स्पर्शजन्य बुरशीनाशक कीटकनाशक आहेत त्यांचा वापर आपण करायचा आहे. आणि विशेषतः बीज प्रक्रिया जर आपण केली तर आपल्याला ह्या कंदमाशीचं नियंत्रण आपल्याला मिळवता येतं. काही पाने गुंडाळणारी आळी आहे. पाने गुंडाळणारी बऱ्याच वेळा आपल्या शेतामध्ये असे पाने गुंडाळलेले दिसतात. जर शेंडे गुंडाळलेले असतील तर विशेषतः बोरांची जर कमतरता असेल तर बोरांच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला असे पानं गुंडाळलेले दिसतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने आपण ती जी काही सुरी गुंडाळलेली आहे ती काढून बघायची आहे. आतमध्ये जर अशा पद्धतीची आळी असेल तर ही पाने गुंडाळणारी आळी म्हणायची. आणि जर आतमध्ये कुठल्याही पद्धतीची आळी नसेल तर ती बोरांची कमतरता आहे हे ओळखून आपण बोरांची फवारणी जी आहे ती फवारणी आपण घ्यायची आहे. तर या आणि जर पाने गुंडाळणारी आळी असेल तर मग आपण आंतरप्रायोगिक जी काही कीटकनाशक आहेत ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आहे किंवा थायमिथॅक्झोन आहे याची फवारणी जर आपण केली तर आपल्याला ह्या पाने गुंडाळणाऱ्या अळीचं नियंत्रण जे आहे ते नियंत्रण आपल्याला करू शकतो. तर ह्या जे काही कंदकुज आहे हे काही कीटकनाशक आहेत यांचं जर आपण नियंत्रण जर केलं तर नक्कीच आपल्याला हे जे काही पिकं आहेत या पिकात जे काही किडे आणि रोग आहेत त्याचं नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतं. त्याच्यानंतर करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर करपा रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं दमट हवामान राहिलं किंवा पाऊस सततचा राहिलेला आहे अशा वेळी या कर्करोगाचा विशेषतः कडा करपा आहे कडा करपाचा प्रादुर्भाव होतो. तर त्यासाठी सुरुवातीच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे किंवा M45 आहे Z78 आहे किंवा अगदी फार फार तर कार्बेंडिझिम जे आहे जे 22 नावानं बाजारामध्ये मिळतं त्याचा वापर आपण करू शकतो. तर हे जे काही कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची आलटून पालटून साधारणतः 2 ते 3 आठवड्यांना आपण फवारणी केली तर प्रतिबंधात्मक म्हणून फवारणी केल्यानंतर आपल्याला आपल्या या पिकावरती किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीचं जे काही नियोजन आहे हे नियोजन आपण या टप्प्यामध्ये आपल्याला करायचं आहे. आणि इथून पुढं अजूनही काही आपल्या शंका असतील तर आपण आपल्या शेतीशाळेच्या माध्यमातून हे आपल्या शंकांचं निरसन आपण वेळोवेळी करत राहणारच आहोत. आता जी काही मी आपल्याला माहिती सांगितली ते आपण जवळपास अर्धा पाऊण तास ऐकून घेतली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. पाणी फाउंडेशनने सुद्धा आपल्याशी संपर्क साधण्यासाठी जे काही हा फोरम उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय थोडक्यात आणि खूप चांगल्या पद्धतीनं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अगदी जमिनीची निवड कशी करायची, आल्याची मुळं किती खोलवर काम करतात, फक्त 15 ते 20 सेंटीमीटर, कोरडी मळी म्हणजे खतं कुठली टाकावीत, किती प्रमाणात टाकावीत, त्याच्यानंतर आल्याचं पूर्ण लाईफ सायकल समजवलं की त्याची उंची किती असावी, 2.5 फुटाच्या रेंजमध्ये असावी किंवा त्याची उंची कुठल्या लेवलला
किती गेली, जास्त वाढली तर काय होतं, 4.5 महिन्याच्या आतच आंतरमशागत का करावी, म्हणजे काय भर द्यायची असेल तर, आंतरपिकं कुठली घ्यावीत. त्याच्यातही झेंडू तुम्ही सांगितलं सर, नेमॅटोडचा खूप प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी केमिकल वापरण्यापेक्षा झेंडूची लागवड करा. 9 महिन्यात आपण आलं काढू शकतो, हे बऱ्याच लोकांना माहिती असेल. त्याचबरोबर बियाणं किती लागतं, 1,000 किलो. त्याच्यासाठीचे जे आपल्याला बियाणं काढायचंय तर ते 45 ते 50 ग्रॅमचं असावं. लागवड करताना किती अंतरावर करावी, 8 ते 9 इंच. दोन ह्याच्यातलं कुडीतलं अंतर आणि दोन ओळीतलं अंतर 1 फूट असावं. गादी वाफा कसा करावा. त्याच्याबरोबर प्लांट पॉप्युलेशन 25,000. मित्रांनो, हे खूप बेसिक महत्वाचं होतं की एका एकरामध्ये किती जर तुम्ही बी लावलं तर त्याच्यापासून किती उत्पादन मिळतं. 25,000 जर तुम्ही ठिकाणी हे लावलं, त्याचं आल्याचे कंद लावले, तर त्याच्यातून प्रत्येक कंदाचं वजन अर्धा किलो जर झालं तर आपल्याला 10 ते 12 टन उत्पादन निघू शकतं. असे खूप बारकावे, ड्रिपनं पाणी दिलं, स्प्रिंकलरनं पाणी दिलं, क्षारयुक्त पाणी असेल तर स्प्रिंकलरनं पाणी देऊ नका, पाणी खारवट असेल तर. अशा पद्धतीनं लागवडीची बीज प्रक्रिया कशी करावी, सगळ्यावर सरांनी खूप सविस्तर मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद सर. तर मित्रांनो, याशिवाय आले पिकाबद्दल कोणतेही प्रश्न असू द्या, उदाहरणार्थ आले लागलं असेल किंवा आल्याला लागू नये म्हणून बीज प्रक्रिया कशी करावी, कुठला जरी तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही बिनधास्त प्रश्न आता विचारू शकता. तर आता सुरू करूया आपल्या सर्वांच्या आवडीचा प्रश्न उत्तरांचा तास. तर आजच्या शेतीशाळेतला पहिला प्रश्न, भाग्योदय शेतकरी गट तुर्ची. विजूभाऊ बोला आता. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. नमस्कार. कदम सरांनी खूप छान हा माहिती दिली, काय हा त्याच्यामध्ये विचारासारखं राहिलेलंच नाही. हा हा पण तरी पण शेवगा हा पीक आहे का नाही, हा. शेवगा पिकामध्ये आंतरपीक घेतलं तर चालेल काय? आलं. आलं आणि हा. शेवगा एकत्र चालेल का सर? हो, चालेल चालेल, काय अडचण नाही. फक्त ज्यावेळेस आपण शेवगा काढत असतो त्यावेळेस फक्त आल्यामध्ये बेडवरती न चालता मधल्या सरीमधून चालून आपण घ्यावे. आणि शेवग्याची लागवड आपली किती अंतरावरती आहे? 12-10. शेवगा 12 बाय 5. हम्म. हा, 12 बाय 5 वर असेल तर दोन्ही बाजूला 1-1 फूट अंतर सोडून मध्ये जो 3 फुटाचा बेड राहील, करेक्ट. मध्ये साधारणतः 10 फुटाचा बेड राहील, त्याच्यामध्ये आपण 2 बेड करून आल्याची लागवड जी आहे ती आल्याची लागवड करू शकता. खोडापासून 1-1 फूट अंतर सोडून बेड तयार करावे. चालतंय. आणि सर, आपली काळी जमीन आहे त्यामध्ये चालेल काय? काळी जमीन असली तरी फक्त निचरा चांगला होणार पाहिजे, पाणी साठवणार नाही याची खबरदारी घ्या. आणि हा. शेवग्याचं पीक म्हणल्यावरती तिथं निचरा चांगला होत असणार आहे, तसं काय फारशा हो, अडचण. होतंय. उतार आहे, रानाला उतार आहे. त्यामुळं काही तशी फारशी अडचण येणार नाही. पण हा. जर ज्या ठिकाणी पाणी साठून राहील त्या ठिकाणून पाणी काढून कसं देता येईल या हा. पद्धतीनं तसं नियोजन करा. म्हणजे बाजूला चर काढणे वगैरे असं करून ठेवा की जेणेकरून पाऊस जास्त पडला तर आपल्या पिकाला फारशी काही हानी होणार नाही. बरं सर, आईचा एक प्रश्न होता. हा हा. हा, विचारायला हवा ना प्लीज. हा, धर आई. हा. आल्यापासून सूट तयार कशी करायची? आल्यापासून सुंठ कशी तयार करायची सर? हा, तर आल्यापासून जे सुंठ तयार आपण करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 टप्पे केले जातात. पहिल्या टप्प्यामध्ये काय केलं जातं की आल्याची साल काढली जाते. आता ज्यावेळेस आपण आलं काढणी करतो आणि हे जे काही सुंठ तयार करायचे आहे त्यासाठी 9 महिने पूर्ण कालावधी झालेलेच आलं जे आहे ते आलं आपण हे सुंठीसाठी वापरतो. तर आलं काढल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यानंतर मग ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचं रात्रभर. पाण्यामध्ये भिजत अशासाठी ठेवायचं आहे की त्याची साल जी आहे ती साल मोकळी होते आणि साल आपल्याला काढणं गरजेचं असतं, अन्यथा पावडरमध्ये काळपटपणा येतो. तर तो काळपटपणा येऊ नये ह्यासाठी आपण हे आलं जे आहे ते आलं पाण्यामध्ये 12 तास बुडवून ठेवायचं. 12 तास बुडवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बांबूच्या कामत्याने किंवा आता पिलर्स आहेत त्या पिलरने किंवा मशीन सुद्धा आहेत, ब्रश पिलिंग मशीन आहेत, त्या मशीनच्या माध्यमातून आल्याची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर मग त्याचे काप तयार करायचे जर आपल्याला पावडर बनवायची असेल तर. आणि सुंठ बनवायची असेल तर जसं आपण बेदाणा तयार करतो, बेदाण्यासाठी जसे शेड आपण तयार करतो तशा पद्धतीचे शेड तयार करायचे आहेत. त्याच्यापूर्वी आपण बंद खोलीमध्ये एक गंधकाची धुरी किंवा गंधक साधारणतः 1 किलो आल्यासाठी 5 ते 10 ग्रॅम आपण गंधक जाळायचंय, म्हणजे त्याचा धूर करायचा आहे आणि ही गंधकाची धुरी आपण त्याच्यामध्ये द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर चुन्यामध्ये साधारणतः 25% तीव्रतेचं चुन्याचं द्रावण तयार करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण परत 12 तास हे बियाणं बुडवून किंवा आलं जे आहे ते आलं बुडवून मग आपण जसं बेदाणं सुकण्यासाठी टाकतो तशा पद्धतीने आपण सुकण्यासाठी टाकायचे. तर अशा पद्धतीने सुंठ जी आहे ती तयार होते. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे आहे, म्हणजे चुनाची वापरून सुद्धा आपण सुंठ तयार करू शकतो. अन्यथा चुना वापरायचं नसेल तर कॉस्टिक सोडा जो आहे ह्या कॉस्टिक सोड्याचा वापर करून आपण हे जे काही सुंठ आहे ते सुंठ तयार करू शकतो. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे तिसरा जो भाग आहे की जिथं आपण चुन्याचं द्रावण वापरतो तिथं आपण कॉस्टिक सोड्याचं द्रावण वापरायचं आणि त्याच्यामध्ये बुडवून आपण मग हे करायचं, आलं सुकण्यासाठी टाकायचे. तर अशा पद्धतीने आपण सुंठ ठीक आहे हो. विजूभाऊ.
हो, धन्यवाद सर. ओके ओके, ओके. धन्यवाद धन्यवाद. हा, पुढचा प्रश्न. भाऊसाहेब धोंडकर, आडगाव, फुलंब्री. अनम्यूट करून प्रश्न विचारा भाऊसाहेब. हॅलो. हा, नमस्कार, बोला. आवाज येतोय ना सर? येतोय येतोय, क्लिअर येतोय, बोला. ते होतं काय अद्रकीचं ऑक्टोबर हिट असते तर हा त्यावेळेस जर कुठं कुठं असं शेतात स्पॉट दिसतात आपल्याला हा तर त्यावेळेस मग शेतकरी घाबरून जातो. हा असं वाटतं मग ड्रिपनं खतं सोडायचे की नाही सोडायचे, जर सोडले तर अजून अद्रक सडेल का आपली? ती एक प्रश्न मनात असतो. आणि त्याच्यावर नियंत्रणासाठी काय करावं लागेल त्या कंदकुजीसाठी हा. सर, ऑक्टोबर. आपला प्रश्न ऑक्टोबर हिट. रास्त आहे की हा. ज्यावेळेस तापमानामध्ये बदल होतो, विशेषतः ऑक्टोबर हीट मध्ये हम्म. आपण जे वेगवेगळे वाढीचे टप्पे पाहिले, त्याच्यामध्ये प्रामुख्याने शाखीय वाढ पूर्ण होत आलेली असते आणि खाली फण्यांची वाढ सुरू असते. आणि फण्यांची वाढ सुरू होत असताना आल्याची साल आहे ती पातळ राहते. आणि त्यामुळे काय होतं की अशा वेळी जर त्याला काही स्ट्रेस बसला तर ते जे काही साल आहे ती साल तडकून त्याच्यामधून मग बुरशीचा अंतर्भाव होतो. आणि मग कंद कुजायला आपल्याला किंवा स्पॉट दिसायला सुरुवात होते. तर त्यासाठी मी सांगितलं की सुरुवातीपासून आपण एक काळजी घ्यायची की प्रत्येक महिन्याच्या अंतरानं आपण ट्रायकोडर्मा जो आहे तो ट्रायकोडर्मा आपण वापरायचा आहे. विशेषतः आपल्याकडं आपण मराठवाड्यामधून आहात तर आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने हो, जे बायोमिक्स बायोमिक्स. मिक्स नावाचं जे काही जैविक बुरशीनाशक तयार केलेलं आहे त्याचा वापर जर आपण केला तर आपल्याला प्रत्येक महिन्याच्या अंतराने फक्त आपण करावा, की जेणेकरून हे जे काही ऑक्टोबर हिटमुळे जे काही अडचणी येणार आहेत ते आपल्याला येणार नाहीत आणि निचरा जो आहे तो निचरा आपला चांगला होणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न होता की आपण खतं अशा वेळी देऊ शकतो का? खतं आणि बुरशी येणं याचा फारसा काही डायरेक्ट संबंध. संबंध नाही आहे. म्हणजे ही जे काही त्याचं अन्न व्यवस्थापन जे आहे हे त्या त्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याच्या टप्प्यानुसार त्याला अन्न तर मिळालंच पाहिजे. परंतु जर आपण बुरशी वाढते म्हणून अन्न द्यायचं थांबलं तर झाड अशक्त बनतं आणि मग ते जास्त बळी पडलं जातं. तर त्यामुळे असे खतं जे आहेत ते खतं आपण देण्याचं थांबू नये. फक्त ती पाण्याचं नियोजन जे आहे ते पाण्याचं नियोजन आपण योग्य पद्धतीने करावं आणि त्यानुसार मग खतांचं नियोजन आपण केलं तर नक्कीच आपल्याला हे कंदकुजीचा प्रादुर्भाव फारसा काही आपल्याला येणार नाही. ठीक आहे भाऊसाहेब, धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. पुढचा प्रश्न. समृद्ध शेतकरी गट जांब, कृपया अनम्यूट करून प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, बोला हा, बोला. नमस्कार. नमस्कार सर. थोडा याच्या व्यतिरिक्त आहे सर प्रश्न, हळदविषयी होता हा, प्रश्न. विचार. फोटो पाठवले मी तुम्हाला. 10 क्विंटल हळद आणलेली आहे आम्ही. हा. आता सोयाबीनची शेती मागे टाकायची आणि आम्हाला पैशाची शेती करायची आहे. या ओके. हा गटाने हा आम्ही नियोजन केलेलं हा आहे. कालच गवई सर आले होते जामला. हा हा. त्यांनी सांगितलं पण याची आम्हाला बीज प्रक्रिया करायची आवश्यकता आहे का? तो प्रश्न हळदी होता. हळदीची बीज प्रक्रिया करावी, कशी करावी आणि कुठली करावी सर? हो सर, हा, आता बीज फोटो प्रक्रिया पण करणं पाठवला मी तो गरजेचं आहे. हळदीचा. कारण एक मिनिट एक हळदीचे मिनिट. हा, बोला. हळदीच्या हा सर. कांदावर जे काही खवले आहेत त्या खवल्यामध्ये प्रामुख्यानं बुरशीचे बीजाणू किंवा जिथं हळकुंड सुटलेलं असते किंवा हळकुंड निघाले असते किंवा फुटवा झालेला असतो अशा ठिकाणी काळपट भाग झालेला आपल्याला बियाण्यावरती दिसत असेल तर हा हे जे काही हा बुरशीचे बीजाणू आहेत हे बुरशीचे बीजाणू आपल्या बियाण्यामार्फत त्याचा प्रसार होऊ नये किंवा शेतामध्ये ती बुरशी पसरू नये यासाठी आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर बीज प्रक्रिया करत असताना आपण क्विनॉल नावाचं जे औषध आहे ते साधारणतः 1 लिटरला 2 मिली आणि त्याचबरोबर कार्बन एन्झिम किंवा बायोस्टिन हे 1 लिटरला 2 ग्रॅम याच्यामध्ये कमीत कमी अर्धा तास बियाणं बुडवायचं आहे. बियाणं पूर्णतः बुडवल्यानंतर अर्ध्या तासानंतर जे काही कंद वरती पाण्यावरती तरंगतील किंवा त्या औषधावरती तरंगतील ते बाजूला करायचे आहेत आणि मग बाकीच्या कंदांची आपण लागवड जी आहे ती लागवड आपण करू शकतो. हा हा सर. लक्षात आलं, लक्षात आलं. हा 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 सर. हा हा त्याच्यानंतर आणखी असं प्रश्न प्रश्न होता सर. हा, बोला. एक फोटो पाठवला तुम्हाला याचा काय म्हणते ते भंगणीवडी, ते खत टाकलेलं आहे शेतातनी. हुमण्याळी हुमण्याळी. हो. हो, तर ते शेतातनी खत टाकलेलं तर ते फोटो पाठवला मी तुम्हाला आता. हा ते खतातनी निघलेले आहेत त्या आळ्या, तर ते जे दिसतात ते बाजूने फेकून पक्ष्यांना नष्ट पण केल्या. पण जे नाही दिसले ते त्याच्यापासून आता काही हे होईल का? सर, हुमण्या आहे, हा हीच का? अशीच असणार आहे बघा, बरोबर. हो सर, फोटो साधारणतः पाठवला फोटो सर. आपल्याला दिसतोय तर अशा तुमच्या नाही. स्क्रीनवर दिसतोय का समृद्ध शेतकरी गट? नाही सर. अरे, तुमचं नेटवर्क हे दिसतंय बघा, बरं ठीक आहे स्क्रीनवर तर टाकलाय अशा हा जे सर, काय बोला. बोला तर सर. स्क्रीनवरती जो आपण दिसतोय हा तर हा अशा सर. हा हा पद्धतीच्या सर. इंग्रजी सी आकाराच्या आळ्या
प्रामुख्याने आपल्याला शेणखतामधून त्याचा, कारण ह्या ज्या अळ्या आहेत ह्या शेणखतावरती मोठ्या प्रमाणात किंवा जिथं सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया चालू असलेले पदार्थ जे आहेत अशा हा ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात ते आणि ही जी हो आहे ती सर. पूर्वी उसावर मोठ्या प्रमाणावरती जी हुमणी अळी आहे ती येत होती, परंतु ही पॉलिफॅगस म्हणजे सर्व प्रकारच्या पिकांची मुळं ही अळी जी आहे ती अळी खाते. आणि त्यामुळे हा काय होतं की ही अळी आपल्या हळदीच्या कांडांना सर तुमचा किंवा आवाज ते खूप रोप ब्रेक होतोय. पिवळसर आवाज खूप ब्रेक हा होतोय तुमचा. पडतं आणि ते रोप जर उपसलं तर सहज अगदी गड्ड्यास नियंत्रणासाठी आपण काही जैविक बुरशी आहेत, तर त्याच्यामध्ये मेटॅरायझिम नावाची जैविक बुरशी आहे. तर ही मेटॅरायझिम नावाची जैविक बुरशी आपण सेंद्रिय खतामध्ये म्हणजे शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा कंपोस्ट असेल याच्यामध्ये मिश्रण करून एक 7 ते 8 दिवस भट्टी लावून ठेवायची आहे. भट्टी लावताना 2 ते 3 दिवसात त्याच्यामध्ये पाणी शिंपडायचं आहे आणि पाणी शिंपडल्यानंतर ही जी बुरशी आहे ही बुरशी त्या अळीच्या संपर्कात, मग अळीच्या कुठल्या वेगवेगळ्या अवस्था असू देत, मग ते काही भुंगेरे असू दे किंवा अळी असू दे किंवा अंडी असू दे किंवा कोश असू दे, त्याच्या संपर्कात आली की त्याच्यावरती हे ग्रीन मस्करडाइन नावाची एक जैविक बुरशी वाढते, जी काही हानिकारक बुरशी आहे त्या अळीला पूर्णतः ते मारून टाकते. किंवा आता नवीन आपल्याकडं EPN किंवा एन्टोपॅथोजेनिक निमॅटोड प्रामुख्याने ह्या हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी आपले विकसित झालेले आहेत. त्याचा सुद्धा आपण ठिबकच्या माध्यमातून वापर केला तर आपल्याला या पिकासाठी कोणतीही त्याची हानी नाही, परंतु हे हुमणीसाठी ही जी काही एन्टोपॅथोजेनिक निमॅटोड आहे त्यांना आपल्याला नियंत्रण येऊ शकतो. म्हणजे हे मेटॅरायझिम आणि सुपली तुम्हाला विद्यापीठातही मिळेल किंवा बायोमिक्स वापरलं तर त्याच्यात सुद्धा ते आहे. ऑलरेडी ते ओके. आहेच. परभणी विद्यापीठाकडून बोलावत असतो सर. येस हा, त्याच्यात पण ते आहे ना सर. त्याच्यातही आहे ते. येस. हे आता ठीक आहे. जे शेणखत टाकलेलं आहे का नाही शेतात, हा त्याच्यात निघलेलं आहे. बरोबर आहे, शेणखतामधून जातं. किंवा जर हा आपल्याला जैविक बुरशी उपलब्ध नाही झाली तर कार्बारिल डस्ट आपल्याकडे मिळते. तर साधारणतः ज्यावेळेस आपण शेणखत ट्रॉलीमध्ये भरत असतो त्यावेळेस त्या हा ट्रॉलीमध्ये असतानाच एका टनाला साधारणतः 1 किलो ही कार्बारिल डस्ट आपण त्याच्यामध्ये धुराळायची. म्हणजे हा हा सर. नंतर आपण शेणखत पसरतो तोपर्यंत त्या भूमीवरती त्याचा प्रभाव होऊन जातो. ठीक आहे. ठीक आहे सर. ओके ठीक आहे ओके सर. ओके ओके. चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद. हा. पुढचा प्रश्न राजवीर सोनीजी, कृपया अनम्यूट करून प्रश्न विचारा. हा सर राजवीरजी नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार. सर मला आमच्याकडे आता 20 वर्ष जुनी सीताफळाची बाग आहे. बर. हा तिची आम्ही कटिंग जी ना ते जवळपास 6 ते 7 फुटावर केलेली आहे. या वर्षी म्हणजे बरीचशी कमी कमी केली आम्ही 2 वर्षापूर्वी. तिची कटिंग केलेली आहे. तर तिच्यामध्ये लागवड केली तर चालेल का सर? ते पेरूची किती लागवड अंतरावरती आहे सीताफळाची लागवड? ती 15 बाय 15ची सर. 15 बाय 15ची आहे. ठीक आहे, हो करू शकता. फक्त जुनी बाग आहे त्यामुळे दोन्ही खोडाच्या बाजूने साधारणतः 2-2 फूट अंतर सोडा आणि मधले जे काही 10 फूट अंतर राहील त्या मधल्या 10 फुटामध्ये 2 ओळी लावून 2 ओळीचे बेड तयार करून आपण त्याच्यामध्ये हे आंतरपीक घेऊ शकता. सिंगली घेतलं तर चालेल का मग? का दोन्ही? सिंगल घेतलं तरी चालेल, पण सिंगल घेतलं तर तुम्हाला मधल्या ज्या ओळीमध्ये व्यवस्थापन करण्यासाठी अडचण निर्माण होईल, म्हणजे जसं खुरपणे असेल किंवा काही औषध फवारणी असेल. तर त्यासाठी बरोबर. 2 बेड केलेले, कारण 2 बेड तुमचे 4-4 फुटाचे जे 2 बेड आहेत ते आरामशीर हो त्याच्यामध्ये बसतील. जर एकच बेड करायचं म्हटलं तर तुम्हाला मोठा बेड करावा लागेल. मोठा बेड केला तर मधली जी काही तुम्हाला अंतर मशागतीची कामं करताना थोडंसं अवघड जाईल. म्हणजे त्याला त्याचं की सरळ म्हणतात त्याला, ती सरळ वगैरे ते की पडणार नाही निसरता ते. नाही, उलट हे जे पीक आहे हे पीक सावलीमध्ये चांगलं वाढतं. हा म्हणजे सावलीमध्ये 25 ते 30% सावली असेल तर याच्यामध्ये उत्पादनामध्ये 1 ते 2 क्विंटलचा वाढ होते. त्यामुळे हे बरोबर. सावली प्रिय असणारे पीक असल्यामुळं आपण आंतरपीक म्हणून मोठ्या भागामध्ये घेऊ शकतो, काय अडचण नाही. एक 50% सावली पडली तरी ह्या पिकाला चालते. म्हणजे मी यावर्षी पहिल्या वेळेसच अद्रक लागवड करतोय सर, त्याच्यामुळे हो विचारलं. मी या पहिले केलेली नाही कधी. हो हो, करू शकता, काय अडचण नाही. तेच म्हटलं. आणि सर काळीची जमीन आहे आमची, समजा काळीची जमीन असल्यामुळं त्याला काही तिची लागवड केव्हा करणं पडेल सर? आमच्याकडे वातावरण म्हणजे हीट जास्त असते खानदेश भागामध्ये. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण लागवड करावी. जूनच्या आठवड्यात. तोपर्यंत मशागत वगैरे तयार करून गादी रोपे तयार करून ठेवा. आणि निचरा चांगला होत नसेल तर थोडासा सेंद्रिय खतांचा वापर जास्त करा, की जेणेकरून बेडमध्ये हवा आणि पाण्याचं मिश्रण जी हवा खेळती राहण्याचं प्रमाण जे आहे ते योग्य राहील. करेक्ट.
ठीक आहे, सर. चर खूप काढून खूप घ्या. धन्यवाद. ओके, धन्यवाद. थँक्यू. पुढचा प्रश्न नागेश्वर शेतकरी गट, कानेगाव, फुलंब्री. सर नमस्कार. नमस्कार, बोला. माझे 2-3 प्रश्न आहे. हा. पहिला प्रश्न असा आहे, माझं म्हणणं आहे की बायोमिक्स हे पावडर फॉर्म मध्ये वापरायला पाहिजे की लिक्विड मध्ये? कोणत्याही फॉर्म मध्ये तुम्ही वापरा, फक्त ते ताजं जेवढं असेल तेवढं त्याचा इफेक्टिव्हनेस चांगला राहतो. अच्छा जर आपल्याला सेंद्रिय खतामध्ये मिसळून वापरायचं असेल तर आपण पावडर फॉर्म मध्ये वापरा, आणि जर आपल्याला ठिबक मधून सोडायचं असेल तर लिक्विड फॉर्म मध्ये वापरा. ओके ओके. आणि सर दुसरा प्रश्न असा आहे, झेंडूची फुले ही किती अंतरावरती लागवड करायला पाहिजे? साधारणतः 10 ते 12 फुटावरती एक रोप आलं पाहिजे. त्यातल्या त्यात झेंडूपेक्षा म्हणजे आपण जे गावरान मखमल म्हणतो, लहान फुलं असतात, ते जर अच्छा अच्छा लावले तर त्याच्याकडे तर जास्त प्रमाणामध्ये सूत्रकृमी आकर्षित होतात. अच्छा, म्हणजे आपल्याला निमेटोड साठीच ना? हा, येस. निमॅटोडसाठी जर खास तुम्हाला लावायचे असतील तर हो. आपण त्या रोपांचा वापर करा. आणि जर आपल्याला दोन्ही म्हणजे आंतरपीक म्हणून जर वापरायचं असेल तर मग आपला मोठा झेंडू, की साधारणतः दसऱ्याच्या वेळेस आपल्याला दर चांगले मिळतात आणि हो. त्यापर्यंत आपला झेंडू निघून जातो. ओके बर. सर दुसरा प्रश्न असा होता, बेसल डोस हा एकरी किती आणि काय काय वापरायला पाहिजे तेवढं डबल सांगता का एकदा? याच्यामध्ये आपण सेंद्रिय खतामध्ये शेणखत मी सांगितलं की एकरी 10 टनापर्यंत शेणखत वापरणं गरजेचं आहे, पण ते चांगलं कुजलेलं पाहिजे. परंतु ते उपलब्ध नसेल तर मग जे काही वेगवेगळी सेंद्रिय खतं आहेत त्याच्यामध्ये आपण गांडूळ खत एकरी 1 ते 1.5 टनापर्यंत वापरू शकतो. किंवा अच्छा कारखान्याचं कंपोस्ट जे आहे ते कुजलेलं चांगलं कंपोस्ट हे सुद्धा एकरी 1 ते 1.5 टनापर्यंत आपण वापरू शकतो. लिंबोळी पेंड आहे ही साधारणतः 400 किलोपर्यंत आपण लिंबोळी पेंड वापरायची, मग ती विभागून वापरली तरी चालेल. म्हणजे भरणीच्या वेळेस 200 किलो आणि बेसल डोस मध्ये 200 किलो. सिंगल अच्छा सुपर फॉस्फेट जर आपण ठिबकच्या माध्यमातून जर खतं सोडणार असो तर साधारणतः 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपण बेसल डोस मध्ये वापरायचं आणि 50 किलो पोटॅश आपण वापरायचे. सर्वसाधारणपणे सर्व शेतकरी आता ठिबकच्या माध्यमातून आल्यासाठी खतं सोडतात. त्यामुळे बेसल डोस मध्ये आपण 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 बॅग पोटॅश हे आपण वापरायचं आहे. आणि ज्यांच्याकडे ठिबक लगेच लावता येणं शक्य नसेल त्यांनी ह्युमिक ग्रॅन्युल्स जे आहेत हे ह्युमिक ग्रॅन्युल्स आपण वापरायचे. किंवा काळी जास्त जमीन असेल तर महादनचं बेन्सल्फ जे आहे हे बेन्सल्फ सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे. तर हे अच्छा बेसल डोस आपण वापरू शकतो. काही ठिकाणी विशेषतः जर निचरा व्यवस्थित होत नसेल आणि काळीची जास्त जमीन असेल तर तंबाखूची धसही वापरण्याचा प्रचलित आहे, की जिथं कंदकुज वगैरे होते तर त्या ठिकाणी कंदकुजीचा जास्त त्रास होतो. अशा ठिकाणी आपण तंबाखूची धस जी आहे ही साधारणतः 400 ते 500 किलो आपण एकरी वापरायला हरकत नाही. ओके सर. चला सर धन्यवाद. आणखी एक विषय होता, हा. साधारणतः लागवड ही कधी केली गेली पाहिजे? सर्वसाधारणपणे आल्याच्या उगवणीसाठी जे तापमान लागतं हे 35 ते 40 डिग्री लागतं. आणि अच्छा मराठवाडा असेल किंवा विदर्भात असेल की 40 डिग्री तापमान जे आहे 40 डिग्रीच्या वरती साधारणतः मे महिन्यामध्ये असतं आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात ते खाली येतं. म्हणजे 40 बरोबर. डिग्री खाली तापमान आलं की आपण लागवड करायला हरकत नाही. अच्छा अच्छा ठीक आहे, ठीक आहे. चला धन्यवाद सर. खूप धन्यवाद. पुढचा प्रश्न बाळसिद्ध शेतकरी गट, शरद सूर्यवंशी, कृपया अनम्यूट करून प्रश्न विचारा. हा, हॅलो. बाळसिद्ध शेतकरी गट, बोला. शरद सूर्यवंशीजी, हॅलो. हा बोला बोला. हा बोला, नमस्कार. हा शरदजी, बोला. आवाज तुमचा येतोय का? तुमचा हा नाही, येतोय, तुमचा बोला. आवाज ब्रेक होतोय. हा बोला. आता येतो आवाज? हा बोला. हॅलो. बोला बोला. आवाज येतो ना? येतोय, बोला. अं, आम्ही एक महिना भेटले. सर आवाज ब्रेक होतोय ना? हा, ब्रेक होतो. खूप ब्रेक होतोय आवाज अं, शरदजी. आता आवाज खूप ब्रेक होतोय. तुम्ही जरा नेटवर्क मध्ये या, चढाव या थोडस चढावर. हॅलो. हा, आता बोला. आम्ही बियाणं घेतलंय 500 किलो हा आल्याचं. हा. आणि वगैरे काय करावं लागेल का? आणि काय म्हणता, बियाणं घेतलंय भट्टी? बियाणं घेऊन भट्टी लावून ठेवले हो. हॅलो. हा हा एक महिना झाला भट्टी लावले. हा. मग त्याला बीज प्रक्रिया कोणती करावी काय? सर साधारणतः बट्टी आपण 1.5 महिन्यानंतर त्याच्या बट्टीमधून काढून घ्या आणि हा काढल्यानंतर मग त्याचे तुकडे करून घ्या. हा तुकड्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक 40 ते 50 ग्रॅमचे तुकडे आणि त्याच्यावरती 1 ते 2 डोळे येतील अशा पद्धतीचे तुकडे करायचे. आणि हा तुकडे केल्यानंतर मग एक आंतरप्रवाही कीटकनाशक आणि बुरशीनाशक याच्यामध्ये मिसळून आपण बुडवायचं आहे.
तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, सरांनी सांगतात ती माहिती. हा हा सर. की जे क्विनॉल्फास हा नावाचं जे बुरशी कीटकनाशक आहे, ते क्विनॉल्फास साधारणतः एका लिटरला 2 मिली घ्यायचे आणि 22 टीन किंवा कार्बनडेन्झिम जे आहे ते एका लिटरला 2 ग्रॅम घेऊन त्याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटे जास्तीत जास्त अर्धा तास बियाणं बुडवायचे आणि मग लागवड करायची. हा चालते चालते. ठीक आहे. आणखी हा बोला. आणखी एक प्रश्न. हा बोला. त्यात मेथी किंवा कोथिंबीर घ्या म्हणता तुम्ही, मग ते कसं मिळेल, जवळजवळ टोकावं का लांब लांब टोकावं? ज्यावेळेस आपण आल्याची लागवड केली, आल्याची लागवड करून घ्यायची पहिला. आल्याची हा लागवड केल्यानंतर आंबवणीचं पाणी द्यायचं. हा आंबवणीचं पाणी दिल्यानंतर आपण त्या गादी वाफ्यावरती मेथी किंवा जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर आपण विस्कटून टाकायची, की जेणेकरून काय होतं की हा ज्यावेळेस आल्याची रुजवण जी आहे ती किंवा उगवण व्हायला सुरुवात होते त्यावेळेस आल्याचे अंकुर हे कोवळे असतात. आणि आता बर विशेष ही जी पद्धत आहे आल्याच्या पिकामध्ये मेथी किंवा कोथिंबीर टाकायची, ही अगदी लागवड करते वेळी सुद्धा टाकलं तरी चालू शकते. म्हणजे पहिल्यांदा मेथी कोथिंबीर टाकायची, बेड हलवून घ्यायचे आणि मग आल्याची लागवड करायची आणि मग पाणी चालू करायचे. त्यामुळे काय होतं की आल्याच्या रोपांची म्हणजे आता तापमान जास्त असतं, त्यामुळे एक नैसर्गिक आच्छादन जे आहे ते आच्छादन त्या पिकामध्ये होऊ शकतं. म्हणजे कोथिंबीरीमुळं. ज्यांना लागवड अक्षय तृतीयाला करायची त्यांनी हमखास आपण त्याच्याबरोबर कोथिंबीर आणि मेथीचं बी आपण त्याच्यामध्ये विस्कटून टाकायचं आणि मग आल्याची लागवड करून पाणी द्यायचं. आणि कोथिंबीरीमुळे 4 पैसे मिळतात ना सर? हा, म्हणजे कोथिंबीर आपली साधारणतः 1 ते 6 महिन्यामध्ये निघून जाते. तोपर्यंत आल्याचं अंकुरण जे आहे ते रुजवून चांगली होऊन जाते. मग एक छोटी बाल बांधणी किंवा भर घालायची आणि आल्याचे जे काही पुढचं नियोजन आहे ते करायचं. ठीक आहे. आणि ठिबकच्या ऐवजी यंत्र टाकावं म्हणते, चालेल का? कशाच्या ऐवजी? ठिबकच्या ऐवजी रेन पाईप. रेन पाईप टाकायची म्हणतात. हा, रेन पाईप टाकले तरी चालते. फक्त तुमच्याकडे पाण्याचा सामू जो आहे तो एकदा चेक करून घ्या. तो साधारणतः 7च्या वरती नसावा. 7 हा सव्वा चालतं, कारण जास्त असेल तर मग ते पांढरट क्षार पानावरती जमा होतात आणि मग त्याचं प्रकाश संश्लेषण किंवा जे काही अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती मंदावते. ते तेवढं हा फक्त पाण्याचं पीएच एकदा चेक करून घ्या. क्षारयुक्त पाणी नसावं शक्यतो. बर, ओके. अन्नदाता महिला शेतकरी गट चिंचोली नकैब. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला. नमस्कार. सर आम्ही पहिलीच वेळात अद्रक लावायची, आम्हाला हा त्याच्याबद्दल अजून काही माहिती पण नाही आणि मी शेतीशाळा थोडी लेट जॉईन झाले, म्हणून अगोदरची माहिती मला मिळाली नाही. तरी पण मी त्याला युट्यूबवर ऐकून घेईल. पण ओके. मला असा प्रश्न होता सर, आपल्याला जर अद्रक लागवड करायची ना, हम्म, तर आता समजा ते बेनं खुडावं लागतं म्हणजे ना, अद्रक खुडता हम्म. आणि मग ती कधी खुडायची, लागवडीच्या किती दिवस अगोदर? सर, लागवडीच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस आपण बट्टी लावलेली आहे, बट्टी लावल्यानंतर सर्वसाधारणपणे आपण 1.5 महिन्यामध्ये त्याची सुप्तावस्था संपली, त्याला अंकुर फुटायला सुरुवात झाली की ते बट्टीमधून काढायचं. 1.5 महिन्यानंतर मग त्याचे तुकडे करायचे. आपण आले लागवडीच्या अगोदर 1 ते 2 दिवस तुकडे केले तरी चालू शकतं आणि हो का? ते तुकडे करून मग आपण बीज प्रक्रिया करून लागवड जी आहे ती लागवड आपण करायची. आणि सर आपण आता त्याच्यावर पाणी मारतोय, मग ते पाणी बंद कधी करायचं? का पाणी मारणं नेमकं चालूच ठेवायचं? काही जणांचं असं मत असतं की त्याला जास्त कोंब येऊ देऊ नये, नाही तर मग काहींचं म्हणणं असतं कोंब आली पाहिजे. नाही, आता आपल्याला प्रामुख्यानं लागवड कधी करायची आहे त्याच्यानुसार आहे, की आपल्याला लागवड करायच्या अगोदर साधारणतः 15 दिवस आपण त्याच्यावरती पाणी मारायला सुरुवात करतो. तोपर्यंत जे पाणी आहे ते पाणी हलकं त्याच्यावरती मारतो, की जे त्या बियाण्यामध्ये जाणार नाही. 15 दिवस हा अगोदर पाणी मारल्यामुळे काय होतं, की तिथले आर्द्रता वाढते आणि आर्द्रता वाढली की त्याचं अंकुरण जे आहे ते अंकुरण सुरू होतं. हो साधारणतः का? त्याचा जो अंकुर आहे म्हणजे डोळा फुगलेला जो आहे तो 1 हा सेंटीमीटर पेक्षा जास्त लांबीचा नसावा, अन्यथा तो मोठा झाला की मग तो लावताना मोडला जातो आणि मोडल्यानंतर हो पहिला जो दमदार कोंब जो बाहेर पडतो तो दुसरा, म्हणजे कोंब मोडला तरी दुसरा कोंब येतो, परंतु तो तेवढा हा त्याचा जोम नसतो. आणि जोम हो का? नसल्यामुळे काय होतं की मग त्याची पुढची वाढ जी आहे त्या वाढीवरती त्याचा परिणाम होतो. तर त्यासाठी आपल्याला लागवडीच्या अगोदर बरोबर 15 दिवस पाणी आपण मारायचं आणि त्याचं अंकुरण सुरू झालं की मग हा लगेच त्याची मळणी करून आपण बियाणं जे आहे ते बियाणं लावून घ्यायचं. फक्त बर. ठेवायचं की त्याचा अंकुर जो आहे तो 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त मोठा होऊन द्यायचा नाही. त्याच्या अगोदरच आपण लागवड करणं गरजेचं आहे. हो हो, बरोबर आहे सर. ठीक आहे. चालेल सर. हो ओके चालेल सर. ओके ओके, थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. पुढचा धन्यवाद. प्रश्न.
राजेंद्र लुंगेजी कृपया अनम्यूट करून प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला. मला एकच आनंद होत आहे की सर मी 2016 मध्ये आम्ही अद्रक लावली होती. हा हा आले लावलं होतं. 10-15 गुंठे लावले होतं. हा आम्हाला माहिती नसल्यामुळे सर्व आमचं ते आलं बुडालं, 1 रुपया वसूल नाही झाला. आणि तुम्ही आलीची शाळा चालू केली याच्याबद्दल मला खूप आनंद झाला की बाबा याच्यातून आपल्याला माहिती होईल. वा 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 वा. म्हणजे सगळंच गेलं ते आता जाणार नाही. तुम्ही आलेच ऐकून जरा काहीतरी मिळवू शकता चांगलं. आम्ही सोडूनच दिलं सर तेव्हापासून. ते काळी बुरशी लागली होती. ते हा हा काळची बुरशी लागल्याच्या ते पूर्ण असं येस, नरम नरम झालं होतं सगळं. ते आता कमीच नाही पडलं आमच्या. करेक्ट. आता सरांनी तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिली, त्यामुळे आता लावताना तुम्ही बिंदास या माहितीचा वापर करा. हा, बरं बरं. एवढंच बोलायचं होतं. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. पुढचा प्रश्न रुचिरा अंकुश मेहर, कृपया अनम्यूट करून प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार, बोला. आता माझा प्रश्न असा आहे सर, जे आपण बेन जे ठेवलेले ना काढून, हम्म. तर त्या बेण्याला आहे ना वरून अशी बुरशी येते. सर हा, तर मग त्याला काय करावं लागल? नाही, आता जर बुरशी पांढरट बुरशी आहे का काळपट बुरशी आहे? नाही, पांढरी बुरशी आहे, सर. हा, पण ते पांढरी बुरशी जी आहे ती पांढरी बुरशी आपण त्याच्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे होऊ शकते, किंवा बियाण्यामार्फत काही बुरशी येतात त्याचाही वाढ होऊ शकते. तर आता जर त्याला अंकुर फुटायला सुरुवात झाली असेल तर आपण ते बियाणं काढून घ्या आणि जी काही मी औषधं सांगितली त्या औषधामध्ये आपण ते बुडवून घ्या. आणि बुडवून नंतर सावलीमध्ये ते 2 दिवस ते सुकू द्या. आणि सुकल्यानंतर वाटल्यास जर अजून तुम्हाला ठेवायचं असेल तर तो नंतर परत ढीग करून तुम्ही ठेवू शकता. परंतु आता जर तसंच तर जर ढीग आपण ठेवला तर त्याच्यामध्ये हा, गुंत वाढून संपूर्ण बियाणं जे आहे ते बियाणं खराब होऊन जाईल. असं आहे का? तेवढी औषधं परत एकदा सांगते का हो, सर? क्विनॉल-पॉस नावाचं जे बुरशी कीटकनाशक आहे ते कीटकनाशक साधारणतः 1 लिटरला 2 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि जर आता बुरशी आली असेल तर आपण रिडोमिल गोल्ड नावाचं जे बुरशीनाशक आहे, हे रिडोमिल गोल्ड नावाचं बुरशीनाशक घ्या. ते 1 लिटरला 4 ग्रॅम घ्या. आणि त्याच्यामध्ये अर्धा तास बियाणं बुडवून मग सावलीमध्ये सुकवून पुढे आपण ते जर बियाणं साठवायचं असेल तर साठवू शकता, किंवा लागवड करायची असेल तर लागवडीसाठी वापरू शकता. ठीक आहे, त्यांचा अनम्यूट झाला. रुचिरा अंकुश मेहर, झाला तुमचा प्रश्न? हॅलो, तुमचा म्यूट झालाय. आय थिंक तुमचं उत्तर मिळालं त्यामुळे तुम्ही म्यूट केला. पुढचा प्रश्न रामेश्वरजी सोरमारे. रामेश्वरजी अनम्यूट करून प्रश्न विचारा. हा सोयाबीनचा सांगू शकता सर? हा, बोला. सोयाबीनच्या याला ते पैशाची आधी नसती का, हा 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 ती लय नुकसान कळती पहा, त्यासाठी काही औषध आहे का? आता ऐका ना, आता आपलं सोयाबीन लागवड पुढच्या महिन्यात होणार, बरोबर? हा, हा, तर त्याची शेतीशाळा आपली सोमवारी पहिली शेतीशाळा आहे. सोमवारी का? हा, परवा दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता सोयाबीनची पहिली शेतीशाळा आहे. तर त्याच्यात आपण बर सोयाबीनसाठी बियाणं कुठलं वापरायचं, खताचा डोस कुठला द्यायचा, कीड रोग येऊ नये म्हणून बीज प्रक्रिया, असे प्रश्न असतील. त्याच्याबरोबर हा सुद्धा प्रश्न अजून यायचीत, त्यामुळे आता सांगण्यात अर्थ नाही. 3 दिवसांनी आपण परत घेऊया, ठीक आहे? बरोबर, ठीक आहे, चालेल धन्यवाद चालेल, सर. ओके ओके. माऊली, अनम्यूट करून प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. मागील वर्षी खुलताबाद मधले जेवढे शेतकरी आहे, त्यामध्ये जवळपास 35 ते 40% शेतकऱ्यांनी आली लागवड केली होती. आणि त्यामध्ये जवळपास 80% शेतकऱ्यांना सडच आली होती सर. आणि सड एकदा की आली की ते कुठलेही औषधं वापरले तरी ती कंट्रोलच होत नव्हती. म्हणजे याच्यावरती सगळ्या शेतकऱ्यांची लय निराशा झाली गेल्या वर्षी. तर याचे शेतकऱ्यांनी विशेषतः म्हणजे जेव्हा सड लागली तेव्हा त्याला उपाय असतो का? नाही, याच्यामध्ये आल्यामध्ये तेच महत्वाचं आहे की प्रतिबंधात्मक उपाय तुम्ही जेवढे योजाल तेवढे तुम्हाला या कंदकुजीपासून दूर राहता येईल. सर्वात प्रथम की जर आपल्याकडे कंदकुज लागतेच हे जर माहीत असेल तर शेताच्या चारी बाजूनी चर काढणं खूप गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये जशी शेताच्या पाण्यामधली शेतामधली जी काही पाण्याची मुवमेंट आहे त्या पाण्याच्या मुवमेंटनुसार आपल्याला हे जे काही बुरशीचे बीजाणू आहेत ते पसरत असतात. म्हणजे आपल्याला कुठेही आल्याचे कंद लागायला लागलेले आणि एक सलग लागलेले दिसत नाहीत. म्हणजे एक स्पॉट इथं दिसतो तर दुसरा स्पॉट आपल्याला दुसऱ्या कोपऱ्यात दिसतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्याचा
मुळ्या ज्या आहेत ह्या मुळ्या खालीवर असतात प्रत्येक भागामध्ये. आणि प्रामुख्याने ही जी बुरशी जी आहे ती बुरशी खालून म्हणजे मुळावाटे पहिल्यांदा इफेक्ट करायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला असे वेगवेगळ्या बाजूला आपल्याला असे स्पॉट जे आहेत ते स्पॉट आपल्याला आल्याचे दिसून येतात. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं की पाण्याचा निचरा चांगला होणं गरजेचं आहे की त्याच्या रूट झोन मधला. तर ह्या रूट झोन मधला निचरा होण्यासाठी आपण चारी बाजूने 2 ते 2.5 फुटाचे चर काढणं गरजेचं आहे. त्याला ढाळ देणं व्यवस्थित गरजेचं आहे की जेणेकरून पाणी शेतातलं निघून जाईल. दुसरं, प्रत्येक महिन्याला आपण मी जे हे ट्रायकोडर्मा किंवा जे आपल्याकडे बायोमिक्स आहे हे बायोमिक्स आपण वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या शेतामध्ये हे मित्र बुरशींची संख्या जी आहे ती त्याच्यामध्ये वाढली जाईल. आणि मग जर कंदकुज आलीच तर डायरेक्ट आपण सुरुवातीला लगेच काही आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत जसं की रिडमिल गोल्ड आहे किंवा काही एलेट आहे, असे मोठे मोठे औषधं आपण सुरुवातीला वापरायला सुरुवात करतो. तर त्याच्याऐवजी अगदी सिंपल आपण 1% बोर्डो मिश्रण तयार करा. बोर्डो मिश्रणाचं ड्रेंचिंग 2 ते 3 वेळा 3 3 दिवसाच्या अंतरानं करणं गरजेचं आहे. कारण हे जे बुरशी आहे ही बुरशी अगदी 2.5 ते 3 फुटापर्यंत जमिनीमध्ये असते आणि त्या तीव्रतेचं औषध तिथपर्यंत पोचणं गरजेचं आहे. आपण वरच्यावर औषध सोडतो, ठिबकनी सोडतो आणि मग ते त्या तीव्रतेचं औषध तिथपर्यंत जात नाही. आणि त्यामुळे हे बुरशीचा प्रसार जो आहे तो बुरशीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. कोणतंही बुरशीनाशक तुम्ही वापरा, ते वापरल्यानंतर 2 2 दिवसाच्या अंतराने 3 वेळा कमीत कमी वापरणं गरजेचं आहे. तरच आपल्याला हे कंदकुजीवरती पूर्णतः नियंत्रण येतं. अन्यथा आपण सुरुवातीला ती वरच्या सुपरफिशियल लेअरला आपण औषध सोडलं की तेवढ्यापुरती थांबल्यासारखी वाटते आणि परत एक 15 दिवसांनी परत आपल्याला सुरू झालेली दिसते. म्हणजे जिथपर्यंत त्या बुरशीचे बीजाणू मुळामध्ये आहेत तिथपर्यंत त्या तीव्रतेचं औषध पोचणं गरजेचं आहे. आणि तर असं औषध पोचलं तरच आपल्याला हे कंदकुजीचं नियंत्रण मिळू शकतं. ओके सर, अजून ठीक एक आहे मग. प्रश्न सर, हा बोला की बोला. आपण त्या क्षेत्रामध्ये समजा यावर्षी आले लागवड केली तर हा. त्या क्षेत्रामध्ये आपण परत आले किती म्हणजे पुढल्या नेक्स्ट इयर त्याच्या नेक्स्ट इयर तर किती वर्षांनी साधारणपणे आपण 2 वर्षाचा गॅप द्यावा असं म्हणतो. पण ज्यांना शक्यच नाही त्यांनी कमीत कमी 1 वर्षाचा तरी गॅप द्यावा. अच्छा सर, एक शेवटचा असाच प्रश्न सर, की जर समजा ते सड लागली आणि 6व्या 7व्या महिन्यामध्ये विशेषतः जेव्हा कंद तयार होतात त्याच वेळात लागती, तर ती जर कधी आटोक्यात येत नसली तर बरेच शेतकरी त्याच्यावर रोट्या मारतात. तर ती कंद कितव्या महिन्यामध्ये आपण विक्रीसाठी म्हणजे सड लागली तर ते काढू शकतो? 6व्या महिन्यापासून आपण काढू शकतो. अच्छा. 6व्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत. हो. 6व्या महिन्यामध्ये काढलेलं थोडंसं कोवळं आलं म्हणून थोडासा रेट कमी मिळतो. परंतु 6व्या महिन्यापासून आपण ते काढायला हरकत नाही. ओके सर, थँक्यू सर. ठीक आहे मग. ओके. पुढचा प्रश्न प्रगती महिला शेतकरी गट वैजापूर. प्रगती महिला शेतकरी गट, हा बोला. हॅलो, हा नमस्कार, बोला. नमस्कार. आमचा अद्रकीचा खोडवा आहे सर यावर्षी. आणि म्हणजे आम्ही भाव नसल्यामुळे ठेवला आम्ही. मग त्या खोडव्यासाठी कोणची औषधं वापरायला पाहिजे आता, खत औषधं? आता खोडवा जो आहे तो खोडवा आपला तुमचे सगळे पानं सुकलेले असतील. पानं सुकल्यानंतर ज्यावेळेस अंकुरण चालू होईल म्हणजे त्याच्यातनं कोंब बाहेर पडायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण सेंद्रिय खत, मग त्याच्यामध्ये गांडूळ खत असेल किंवा लिंबोळी पेंड असेल, ते साधारण गांडूळ खत असेल तर एकरी 1 टन, लिंबोळी पेंड असेल तर 400 किलो हे त्या बेडवरती टाकून घ्यायचं आहे. सिंगल सुपर फॉस्फेट साधारणतः 100 किलो आणि पोटॅश 1 बॅग असं खतांचं मिश्रण करून आपण सरीमध्ये टाकायचं आहे आणि सरीमध्ये टाकून रोटावेटरनं भर लावून घ्यायची. भर लावल्यानंतर मग आपण ठिबकच्या माध्यमातून पाणी द्यायचं आणि आपली रेग्युलर जी खतं आहेत जसं मी मगाशी सांगितलं 19-19 असेल किंवा पोटॅश असेल त्या पद्धतीने आपण त्याचं शेड्यूल चालू ठेवायचं. आता सुरुवात झालेली आहे टंप हा, निघायला. सुरुवात झाली असेल तर आता सेंद्रिय खत आणि सुपर फॉस्फेट पोटॅश आणि फार फार तर ह्युमिक ग्रॅन्युलची 1 बॅग अशा पद्धतीने आपण त्याला भर लावून घ्या. आणि भर लावल्यानंतर मग पुढचं जे खतांचं नियोजन आहे ते ठिबकच्या माध्यमातून आपण करू शकतो. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. पुढचा प्रश्न विघ्नहर्ता महिला शेतकरी गट, कृपया अनम्यूट करून प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, बोला. नमस्कार सर, आवाज येतो का? हा येतोय क्लिअर. हा सर, माझी अद्रक सध्या आता 1 एकर आहे सर. आणि पाऊस पण भरपूर झालेला आहे आता. तर त्याच्या सरीमध्ये सर थोडं तणनाशक मारले तर चालेल का सर? असं गवत जास्त थोडं. खोडवा आहे का आल्याचं? हो, आल्याचा खोडवा आहे सर.
आल्याचं म्हणजे कोंब यायला सुरुवात झाली का? हो सर, 1-1 फूट झाले सर कोंब जवळपास. एक एक फूट झाले असेल तर शक्यतो वापरू नका, परंतु जर आपण हुड लावून जर वापरलं मधल्या बेडमध्ये च्या मधल्या हा हा अंतरामध्ये हा मग हा करू शकतं. फक्त वातावरणामध्ये हवा नसताना फवारणी करा. ग्लायफोसेट हो एक का? ग्लायसिल जे आहे त्याचा वापर आपण हा करू शकतो. तर त्या आल्याच्या आता पानात होणार नाही याची हा हा. खबर. हो का? आणि काही ड्रिचिंग वगैरे सर मग काही आता त्याला त्याला द्यायची सर? ड्रेंचिंग आता ह्युमिक ऍसिडची देऊ शकता आणि हा त्याचा कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा बोर्डो मिश्रणाची ड्रेंचिंग करा. आणि जर कुठं स्पॉट वगैरे काही पूर्वी म्हणजे गेल्या वर्षी नसतील तर बायोमिक्सची जरी ड्रेंचिंग केली तरी चालू शकतं. हो का सर, लागलेले होते सर कुठं मोठं, तर अगर मग लागलेला असेल तर कॉपर असलेलं कुठल्याही बुरशीनाशकाची ड्रेंचिंग करा पहिला. कॉपर हो का? ऑक्झिक्लोराईड करा हा, किंवा हा. बोर्डोची केला तरी चालेल. आणि सर नवीन लागवड झाल्यानंतर 2 महिन्यानंतर जर समजा खाली फवारणी केली सर तणनाशकाची, चालेल का सर खालच्या खाली थोडी थोडी हा, निम्मी? पानावरती उडणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. पानावरती उडणार नाही याची खबरदारी घेऊन हा आपण सर. डाऊन केला किंवा बाजूला प्लास्टिक कागद वापरून केला तरी चालू शकतं. हा सर, थोडं कमी स्पीड मध्ये सर. हा. धन्यवाद सर. ठीक आहे सर. धन्यवाद. आणि शेवटचा प्रश्न शिवार क्रांती गट घोटी हिराजी राऊत. शिवार क्रांती गट अनम्यूट करून प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते, बोला. सर्व शेतकरी आणि आपले बसलेले गुरुवर्य शास्त्रज्ञ सर्वांचं मनापासून खूप खूप आभार, कारण आल्याबद्दल इतकी विस्तृत माहिती याच्या अगोदर कधीच ऐकायला मिळाली नव्हती आणि या माध्यमातून मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक शब्द न शब्द लक्षात राहावा असं सगळं सर्व शास्त्रज्ञांनी माहिती दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरी माझी एकच विनंती आहे की मला ह्या प्रत्येक शेतीशाळेतली जर टिपणं काढायची म्हणलं, आज जी शेतीशाळा झाली त्याची मी उद्या शेतीशाळा त्यातली काही टिपणं की ठराविक काही रोग आणि त्याच्यावरची औषधं आणि किंवा एक सरीवरंबा किती असावा, कसा असावा, तर पुन्हा एका वहीत नोट काढायच्या म्हणलं तर कशा काढावं लागतील किंवा ते कुठं मिळतील मला? ही जी आपली शेतीशाळा होतात सगळ्या, तर ह्या हा. पाणी फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांसाठी फ्री आहेत. तुम्ही फक्त बर. पाणी फाउंडेशनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा किंवा तुमचे जे आहेत ना तिथं प्रतीक हम्म. किंवा आशिष. आशिष आशिष. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला म्हणजे ती लिंक देतील, तर त्याच्यावर जाऊन तुम्ही ही शेतीशाळा परत बघू शकता, टिपणं काढू शकता. ओके, थँक्यू सर. येस येस येस, धन्यवाद. कोळेकर सर. फारच चांगल्या प्रकारे आता कदम साहेबांचं इथं चांगलं आभार म्हटलं पाहिजे खरं म्हणजे. कारण आले हळद म्हटले की ह्यांचं नाव असं दुसरं कुठलं नाव असं ते येत नाही आपल्या राज्यामध्ये. आणि त्यांनी फारच उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलेलं आहे. विशेषतः 2-3 मराठवाडा आणि आपला पश्चिम महाराष्ट्र हा आता आल्यामध्ये फार पुढे येतोय. त्यामुळे जे बंधू शेतकरी बंधू आता जे विचारतात प्रश्न, त्यामध्ये एक मोठा दिसतो मला नेहमीच प्रश्न, तो आम्ही पाहतो फील्डवर, तो म्हणजे मुळकूज किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या प्रकारचा रायझोम रॉट वगैरे. तर याच्याबद्दल जे आता सरांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये फार मोठा इश्यू दिसतोय, तो असा आहे की निचऱ्याचे व्यवस्थापन अजूनही भरपूर शेतकऱ्यांकडे चांगलं होत नाहीये. हा त्यातला मोठा इश्यू आहे. आणि त्यासाठी निचरा व्यवस्थापनासाठी म्हणून जे मग सांगितलं सरांनी, चराचं व्यवस्थापन असेल किंवा वरंब्यावर लागवड करणं असेल, तर बेडवर लागवड करणं हे आल्यासाठी फार फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्या सर्वच शेतकरी गावामध्ये या सगळ्या लक्षात असं गेलं पाहिजे की आलं लागवड करण्यासाठी अगोदर बेडची तयारी चांगली आपल्याला करणं गरजेचं आहे. यासाठी आपण फारच प्रयत्न करायची गरज आहे. आणि ते काही लोक थोडा आळस करतात आणि त्यामध्ये मग तो इश्यू बनतो पुढे पुढे. आपला आता हा जो हळद आणि आले दोन्हीच्यासाठी ही गोष्ट लागू असल्यामुळे त्याच्यासाठी जे काय आवश्यक आहे ती गोष्ट आपण लोकांनी केली पाहिजे आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. आणि आल्याच्या नेहमीच आपला प्रश्न पडतो की पुढे काय करायचं, कारण त्याच्या बाजारभावाचा एक मोठा प्रश्न आहे. लोकांनी आता विचार सुरू केलं होतं सुंट कशी करूया वगैरे वगैरे, तर त्यावरही आपल्याला आता पुढे जाऊन काम करायला लागेल. पण एकूण मला सांगायचे या ठिकाणी की जे काय लोकांना आल्या लागवडीसाठी आपलं आवश्यक मार्गदर्शन पाहिजे आहे ते आम्ही पुन्हा एकदा आपण कृषी विभागाच्या कृषी शाखेकडून आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करू. आणि ही गावं जी आहेत आल्या लागवडीसाठीची त्यांना आपण चांगल्या प्रकारे पुढे आणूया आता. धन्यवाद धन्यवाद. सर. सर कदम सर, काही थोडक्यात प्रश्न आहेत चॅट बॉक्समध्ये की चिबड क्षारयुक्त जमिनीमध्ये लागवड केली तर आल्याची चालेल का? राम राऊत यांचा प्रश्न होता, थोडक्यात उत्तर देता येईल?
अं, आपण सुरुवातीलाच सांगितलं की याला निचरा चांगला होणारी जमीन लागते, तर त्यासाठी आपण जर सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर केला किंवा ताक किंवा त्यांच्यासारखी जर पिकं घेतली तर आपल्याला ह्या चिबड जमिनीमध्ये करता येईल. आणि बाजूनी चर काढणं गरजेचं आहे आणि गादीवाफेची उंची जी आहे ती साधारणतः 1.5 ते 2 फूट आपण ठेवावी, की जेणेकरून ना त्याच्या मुळाच्या झोनमध्ये किंवा जिथं इफेक्टिव्ह मुळं असतील तिथं पाणी साठून राहणार नाही. तर करेक्ट. अशा म्हणजे पद्धतीनं पाण्याला सेन्सिटिव्ह असल्यामुळं ते पाण्याचा निचरा नाही झाला तर खराब होऊ शकतं. खराब होऊ शकतं. तर त्यासाठी आपण नियोजन करणं गरजेचं आहे. करेक्ट. निलेश दहातोंडेंचा प्रश्न आहे, याचं बियाणं कुठं मिळेल? विदर्भामधील वाशिम जिल्ह्यात हे पिकेल का? वाशिम जिल्ह्यामध्ये पिकू शकतं. आपल्याला औरंगाबाद जवळ आहे. आपल्याकडं कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद जे परभणी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आहे, तर तिथं आपल्याला बियाणं मिळू शकतं. किंवा काही लोकल शेतकरी आहेत जसे जालना आहे किंवा औरंगाबादच्या कन्नड परिसर फुलंब्री आहे, तिथं सुद्धा आपल्याला हे बियाणं मिळू शकतं. करेक्ट. राजवीर सोनीने विचारलं होतं की सीताफळीमध्ये घेता येईल का? तुम्ही सांगितलं घेता येईल. बीज प्रक्रियेबद्दल पण सविस्तर तुम्ही माहिती दिली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता एम के शेहवाल, रेकॉर्डिंग पाठवा ग्रुपवरती. तर रेकॉर्डिंग हे पाणी फाउंडेशनच्या युट्यूबवर नेहमी अवेलेबल आहे. सर, विकास आणि अमिता यांचा प्रश्न आहे, आलं लागवड कधी करावी? आलं लागवड जनरली अक्षय तृतीयेला आपण म्हणतो, परंतु सर्वसाधारणपणे 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान असताना आपल्या भागामध्ये, कारण वेगवेगळ्या भागामध्ये आता तापमान बदल होत आहे, तर त्यानुसार 35 ते 40 डिग्री म्हणजे 40 डिग्रीच्या खाली तापमान गेलं की आपण लागवड करायला हरकत नाही. येस. मारुती पाटील यांचा प्रश्न आहे, आले पिकामध्ये 2 ओळीमध्ये जे अंतर असतं त्याच्यामध्ये ताग देंच्या लावला तर चालेल का? 2 ओळीमध्ये लावू नका. शक्यतो काय होतं की ज्यावेळेस आपण म्हणजे कापणी करतो त्यावेळेस ती मुळी तशीच राहते आणि ती मुळी ज्यावेळेस कुजायला सुरुवात होते, कारण मुळी आपण उपसून काढू शकत नाही, कारण आल्याचे कण पण उपटले जातात. तर साईडला जी आपली सरी आहे त्या वरंब्याच्या सरीच्या बाजूला किंवा जो बेड आहे त्या बेडच्या सरीच्या बाजूला आपण करू शकता आणि नंतर भरणी करताना ते ताक किंवा त्याच्यामध्ये गाडू शकता. तो वरच्या मधल्या ओळीमध्ये नका करू शकता. एका शेतकऱ्याचा प्रश्न आहे, अद्रक पिकास बाजारभाव कमी असल्यावर शेतकरी अद्रक पिकात आंतरपीक मका पिकाची लागवड करतात, हे योग्य आहे का? शक्यतो मका पिकाची लागवडीमुळे काय होतं की दोन्हीच्या मुळ्याचा रूट झोन जो आपण म्हणला 15 ते 20 सेंटीमीटर, मक्याचा पण रूट झोन सेम येतो, त्यामुळे त्या मुख्य पिकाशी स्पर्धा होते. परंतु जसं की स्वीट कॉर्न आहे, स्वीट कॉर्न जर आपण लावला तर चालू शकतो, पण त्याच्यासाठी ऍडिशनल तेवढा खताचा डोस आपण वाढवून देणं गरजेचं आहे. मका पीक एक थोडंसं खदाड पीक आहे, तर त्या दृष्टीने जर आपण खताचं नियोजन केलं तर फारसा तोटा होत नाही. परंतु तुम्ही आल्याचा जो काही खताची मात्रा आहे त्याच्यावरतीच मका लावला तर मग आल्याच्या पिकावरती आपल्याला त्याचा तोटा झालेला दिसून येते किंवा स्पर्धा झालेली दिसून येते. करेक्ट. भाग्योदय शेतकरी गट तुर्चीचा प्रश्न आहे, आल्याची रोपं कुठे मिळतील? आल्याची रोपं काही कंपन्या तयार करतात, परंतु स्वतः सुद्धा आपण तयार करू शकता, की त्याच्यामध्ये फारसं काय असं रॉकेट सायन्स नाही आहे. जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की आपण भाजीपाल्याचे ट्रे आणायचे आणि ते स्वस्त पडतं आणि जिथं ऊस रोपवाटिका आहेत तिथं त्यांच्याकडे जरी आपण आलं 1 ते 1.5 क्विंटल नेऊन दिलं तर त्या पद्धतीनं ते रोपं तयार करून देऊ शकतात. येस. सर, सीताफळ बाग 5 वर्षाची आहे NMK, त्याच्यामध्ये आला आंतरपीक घेतलं तर चालेल का आता? हो चालेल, काय अडचण नाही. चालेल. तर मग अशी एक प्रश्न होता की 20 वर्षाची सीताफळाची बाग आहे, तसं तिथं दोन्ही बाजूनी खोडाच्या बाजूनी 2-2 फूट अंतर सोडून मधला जो पॅच राहील त्या स्पेस मध्ये आपण आल्याची लागवड करू शकतो. येस. संतोष शिनगारे आमचे सहकारी आहेत, त्यांचा प्रश्न होता. तर संतोषजी तुम्ही घेऊ शकता. खोडवा अद्रक प्लॉटमध्ये सड लागण्याचं प्रमाण जास्त असते काय? असल्यास म्हणजे असतं का अद्रक खोडवा असं ठेवला? काही नाहीये, कारण तुमच्या शेतामध्ये जर बुरशी जास्त डेव्हलप झाली असेल गेल्या वर्षी तर मग तुम्हाला खोडव्यामध्ये ते होणार. पण ते पसरू नये यासाठी आपण सुरुवातीपासून जर काळजी घेतली, विशेषतः काय होतं की एकदा स्पॉट लागायला सुरुवात झाली की मी सांगितलं की त्याच्या खाली बुरशीपर्यंत ते औषध आपण जे काही सोडतोय ते तीव्रतेने तिथपर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी 2-2 दिवसाच्या अंतराने 3 वेळा आपण सोडलं की बरोबर ते तिथपर्यंत जातं आणि नियंत्रण येतं. बरेच लोक काय करतात की स्पॉट दिसायला सुरुवात झाली की तिथली माती खालून काढून बाहेर बांधावर टाकतात. अशा वेळी मग ते बांधावर बुरशी पूर्ण शेतामध्ये पसरली जाते. तर स्पॉट आहे तो स्पॉट जागेवरती थांबवायचा आणि स्पॉट प्रामुख्याने बघायचा की बुरशीजन्य आहे का जीवाणूजन्य आहे. तो मगाशी मी सांगितलेल्या पद्धतीने बघायचा आहे आणि जर बुरशीजन्य असेल तर मग बुरशीनाशक वापरायचे आहेत, अन्यथा जीवाणूनाशक जे आहेत बॅक्टेरियानाशक त्याचा वापर आपण करून, जसं स्ट्रिप्टोसायक्लिन वगैरे आहे त्याचा वापर करून आपण जीवाणूजन्य मर रोगाचा नियंत्रण करायचं. सर, शीतलचा आयफोन त्यांचा मेसेज होता की सर, व्हॉट इज इल्ड ऑफ जिंजर एक्सपेक्टेड इन 1 गुंठा? तुम्ही टाकले 250 किलो. आणि मला बेने कुठे मिळेल ते पण तुम्ही टाकले. ओके.
ठीक आहे. तर खूप चांगल्या पद्धतीनं आज आपले सगळे प्रश्न कव्हर झालेत. एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबू. अतुल भोसलेची कृपया अनम्यूट करून प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर्वात प्रथम पाणी फाउंडेशनचं अभिनंदन करतो. आणि आजपर्यंत म्हणजे पाणी फाउंडेशनचं आम्ही पण काम केलं, आमच्या गावामध्ये काम केलेलं आहे, मी स्वतः केलेलं आहे काम. आणि ते जसं की सर्वांना एकत्र येऊन काम करायचं आणि सर्वांना एकत्र येऊन मोठं करायचे. त्याच पद्धतीनं जसं पाण्याचं हे नियोजन, तसं आता ते पिकाचं सुद्धा जसं की आलं त्या हर एक गोष्टीचं तुम्ही नियोजन करताय, त्याबद्दल सगळ्यात प्रथम तुमचे आभार मानतो आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कदम साहेबांनी जे एकदम जे झिरो पासून झिरो जर असा कुठला तरी शेतकरी जर असेल, त्याला काहीच माहित नसेल, तर त्याचं जे शून्यापासून तो आता सुरुवात जर केली तर तो 100% तो सक्सेस होणार. करेक्ट. त्याच्याबद्दल काय हेच नाही. येस येस येस. तर खरं क्रेडिट जातं बरं का. म्हणजे शास्त्रज्ञ म्हणजे आता आपण कदम साहेब बघतोय की दिवसभर त्यांचं ऑफिसचं काम करून संध्याकाळी आपल्याला असं 2-2 तास मार्गदर्शन करतात. त्यामुळे खरं क्रेडिट आपल्या विद्यापीठाच्या सगळ्या शास्त्रज्ञांचं कदम सरांचं आहे. कदम सर भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती जिल्हा पुणे, यांचे आपण आभार मानले पाहिजेत. मोहिते साहेब, एक आम्ही इथं सांगू शकतो की जसं आपले विद्यापीठ आहेत तसं भारत सरकारही आपल्या सोबत आहे. करेक्ट करेक्ट आणि करेक्ट. ही जी संस्था आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, हां ही हां. राष्ट्रीय स्तरावरती जे काही शेतकरी आहेत त्या सर्व करेक्ट. शेतकऱ्यांच्यासाठी काम करत असते. येस. तर हे आपल्या विद्यापीठाबरोबरच हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद सुद्धा आपल्या करेक्ट फाउंडेशन सोबत राहील. करेक्ट. खूप खूप धन्यवाद सर. तर मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीनं आजची आपली आले पिकाची विशेष शेतीशाळा होती, ती आज संपन्न झाली. याच्यानंतर आपल्याला काय हे वाटलं तर परत आपण पुढच्या आठवड्यात त्याची तुमची लागवड वाढली, तुमची डिमांड आली तर परत ही शेतीशाळा आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि शाळा दर 15 दिवसाला घेता आली तर रिक्वेस्ट आली तर त्या दृष्टीने आम्ही नक्कीच पॉझिटिव्हली विचार करून सर आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे ते आपण घेऊया. तर आजच्या शेतीशाळेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर जितेंद्र कुमार कदम सर, डॉक्टर विजय कोळेकर सर, सगळ्यांचं मी पाणी फाउंडेशन व कृषी विभागात तसेच नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाच्या वतीनं, उमेदच्या वतीनं आभार मानतो. उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचाही आभार मानतो, पाणी फाउंडेशनच्या टीमचाही आभार मानतो आणि आजची आपली विशेष शेतीशाळा संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.